की पश्चिम बंगाल हे असं एक राज्य आहे की ज्या राज्यामध्ये गेल्या 100 वर्षाचा जाऊ दे इतिहास, पण 70 वर्षात तरी आफ्टर इंडिपेंडन्स 70 वर्षामध्ये खूप मोठे परिवर्तन झालेले आहेत की जे इतर राज्यात नाही झालेले आहेत, पण पश्चिम बंगालमध्ये मोठे क्रांतिकारक परिवर्तन झालेले आहेत. आणि म्हणून पश्चिम बंगालचं इलेक्शन यावेळेस केवळ भारताचंच नाही तर पूर्ण जगाचं लक्ष या पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर होतं आणि त्याला तशी कारणंही होती. कारण पश्चिम बंगाल अजून एक मोठा परिवर्तन पेलायला जाणार होता आणि म्हणून लक्ष होतं लोकांचं की नेमकं यावेळेस काय होतं. कारण एका मोठ्या परिवर्तनातून पश्चिम बंगाल जात होता म्हणून लक्ष होतं लोकांचं. तर काय नेमकं परिवर्तन होतं तर पश्चिम बंगालमध्ये 1947 ते 77 गांधीवादी काँग्रेसचं राज्य होतं. नंतर 1977 ते 2011 जवळजवळ 34 वर्ष क्रांतिकारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं राज्य होतं. आणि 2011 पासून तर 2021 पर्यंत आणि आताही पुढे ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसचं राज्य आहे. तर या सगळ्या परिवर्तनामध्ये प्रत्येक वेळेस लोकांना असं वाटलं की अरे खूप मोठं परिवर्तन झालं, क्रांतिकारक परिवर्तन झालं. म्हणजे जेव्हा काँग्रेसची पहिली 20 वर्ष होती 1947 ते 77, तर त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली फार मोठमोठी आंदोलनं झाली, खूप मोठी दडपशाही पण झाली, हिंसाचार पण झाला. हिंसाचार हा पश्चिम बंगालच्या इतिहासाचा एक भाग आहे. इलेक्शनमध्ये तरी निदान इलेक्शनमध्ये तरी. बाकी प्रबोधनाच्या बाबतीमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये फुलेशाह आंबेडकरी प्रबोधन झालं तसं तिकडेही सामाजिक परिवर्तनाचं, सुधारणावादी परिवर्तनाचं प्रबोधन राजाराम मोहन राय वगैरे, विद्यासागरजी वगैरे या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. तर 1977 साली जे परिवर्तन झालं ते क्रांतिकारक परिवर्तन समजलं गेलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी परिवर्तन झालं. कारण गांधीवाद्यांची काँग्रेसची सत्ता उलटून तिथं लोकशाही मार्गाने कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आलेलं होतं आणि म्हणून ते क्रांतिकारक म्हटलं गेलं. आणि हे 34 वर्ष क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालची राजवट चालू होती. मग 2011 साली आणखी एक खूप मोठं परिवर्तन झालं आणि मग पुन्हा पश्चिम बंगालच्या लोकांनी गांधीवाद आणि प्रांतिक अस्मिता यांची सरमिसळ करत ममता बॅनर्जीच्या प्रादेशिक पक्षाचा तिथे विजय झाला. त्यांची सत्ता तिथं आली 2011 पासून आणि अजूनही तिथे 2021 नंतरही तिथे ती सत्ता आहे, टिकून आहे. तर 2011ला परिवर्तन झाल्यानंतर 10 वर्षांनी 2021ला नेमकं असं काय झालं की जेणेकरून पश्चिम बंगालवर सगळ्या लोकांच्या नजरा खेळल्या. त्याचं कारणही तसंच होतं की 2019ला ज्या लोकसभा निवडणुका झाल्यात त्या लोकसभा निवडणुकांमध्ये 42 पैकी 18 लोकसभा सीट भाजपने जिंकलेल्या होत्या आणि 18 लोकसभा सीट म्हणजे 122 विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव किंवा त्यांचा सरळ विजय, असं ते साधं सरळ गणित होतं. लक्षात घ्या, 18 लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय होणं पश्चिम बंगालमध्ये म्हणजे 122 पश्चिम बंगालचे मतदारसंघ जिंकणे म्हणजे बहुमत मिळवणे, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणे. हे जवळजवळ ठरलेलं होतं त्या 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर जी काही आकडेवारी आली त्याप्रमाणे. आणि म्हणून सगळ्या जगाचं लक्ष त्याच्यावर लागलेलं होतं की पश्चिम बंगाल अजून एक फार मोठं परिवर्तन पेलायला निघालेला आहे किंवा काय. तर मग हे का झालं नाही. 122 मतदारसंघामध्ये स्पष्ट बहुमत मिळण्याची दाट शक्यता असताना भाजप पुन्हा 77 सीटवर का मागे आला आणि तो का पराभूत झाला. तर त्याची अनेक कारणं आहेत, लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये मी एक पहिलं कारण तुम्हाला सांगतो. पण पश्चिम बंगालमध्ये 70 वर्षाच्या काळात गांधीवादी राजवटीत, मार्क्सवादी राजवटीत आणि प्रादेशिक अस्मितेच्या 10 वर्षाच्या राजवटीत, या 70 वर्षाच्या काळात पश्चिम बंगालमधून एकही SC, ST, OBC आणि मुस्लिम मायनॉरिटीमधून एकही नेता निर्माण झाला नाही 70 वर्षात. बघा, नेता निर्माण होणं वेगळं, एखाद्या समाज घटकातल्या व्यक्तींना आमदार खासदार बनवावं लागतं. कारण SC ST रिझर्वेशनच्या जागा असतात तिथे SC कॅटेगरीमधूनच किंवा ST कॅटेगरीमधूनच माणसं निवडणुकीसाठी उभं करावं लागतात. म्हणजे त्यामुळे SC ST मधून आमदार होतात. काही मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल लोकसंख्या असल्यामुळे काही ठिकाणी मुस्लिम व्यक्तींना आमदार म्हणून, खासदार म्हणून निवडणुकीला उभं करावं लागतं. तर आमदार एखाद्या समाज घटकातून आमदार खासदार होणं वेगळं आणि त्या समाज घटकांमधून पॉवरफुल नेतृत्व निर्माण होणं याच्यात फार मोठा जमीन आसमानचा फरक असतो.
तर लक्षात घ्या, तिथले जे मुजुमदार नावाचे जे सोशॉलॉजिस्ट आहेत आणि घोष नावाचे जे सोशॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी याच्यावर आर्टिकल लिहिलेलं आहे आणि 2013मध्ये आर्टिकल लिहिलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीची सत्ता आल्यानंतर 2 वर्षांनी ते आर्टिकल आलेलं आहे आणि अजूनही ते आर्टिकल तुम्हाला नेटवर दिसेल आणि तुम्ही ते वाचलं पाहिजे. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की 70 वर्षात, म्हणजे 100 वर्षात, त्यांनी तर 100 वर्षात सांगितलेलं आहे, आपण 70 वर्ष समजूया. त्या 70 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये एवढी पुरोगामी चळवळ असताना, एवढी सुधारणावादी चळवळ असताना पश्चिम बंगालला पुरोगामी म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा पुरोगामी राज्यामध्ये, आणि केवळ पुरोगामी नाही तर 34 वर्ष क्रांतिकारक मार्क्सवादी पक्षाची राजवट ज्या पश्चिम बंगालमध्ये होती, त्या पश्चिम बंगालमध्ये एकही SC, ST, OBC मायनॉरिटी नेता निर्माण झालेला नाही. मग याला तुम्ही परिवर्तन कसं म्हणणार आणि क्रांतिकारी कसं म्हणणार? हा मुख्य प्रश्न माझा मागच्या लेक्चरमधला मुख्य प्रश्न होता. परिवर्तन म्हणजे काय? क्रांती म्हणजे काय? क्रांती म्हणजे साधा सरळ अर्थ होतो की क्रांती म्हणजे उत्पादन संबंध बदलले पाहिजेत, उत्पादन शक्ती पण बदलल्या पाहिजेत. अर्थात भारतात भांडवली व्यवस्था असल्यामुळे तिथल्या एका स्टेटमध्ये हे उत्पादन संबंध, उत्पादन शक्ती एकदम बदलू शकत नाही एका स्टेटमध्ये, किंवा संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून एवढं क्रांतिकारक परिवर्तन नाही होऊ शकत, जसं रशियामध्ये झालं, जसं चीनमध्ये झालं. पण किमान क्रांतिकारक कम्युनिस्ट पक्षाची जर राजवट 34 वर्ष पश्चिम बंगालमध्ये असेल तर मग SC, ST, OBC मुस्लिमांमधून किमान नेतृत्व तरी निर्माण झालं पाहिजे होतं ना, की जे भाजपाले पण करतात, आपल्या पक्षात मुंडे निर्माण करतात, ते आपल्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेससारखे लोक भुजबळ तयार करतात, की जे पूर्ण भारतभर त्यांचं OBC नेतृत्व म्हणून मान्य करतात लोक. काँग्रेसमधून काही OBC नेते निर्माण झालेले आहेत की ज्यांनी मंडल आयोगासाठी सुद्धा संघर्ष केलेला आहे. SC नेतृत्व काँग्रेसमधून निर्माण झालेलं आहे. SC नेतृत्व महाराष्ट्रासारख्या राज्यामधून निर्माण झालेलं आहे. अनेक, एक नाही, दोन नाही, अनेक. तर मग पश्चिम बंगालमधून क्रांतिकारी राजवटीत सुद्धा SC, ST, OBCचं मायनॉरिटीमधून जर नेतृत्व निर्माण होऊ शकत नसेल तर हे परिवर्तन जे तिथं झालं, क्रांतिकारक म्हणा, सुधारणावादी म्हणा, हे फोल परिवर्तन आहे, दिखाऊ परिवर्तन आहे, संसदीय लोकशाहीचं परिवर्तन त्याला फार तर म्हणा. एका पक्षाची राजवट गेली, दुसऱ्या पक्षाची आली, काँग्रेसची गेली, CPMची आली, CPMची गेली, ममता बॅनर्जीची आली, TMCची. तर हे माझं विश्लेषण पश्चिम बंगालच्या बाबतीमध्ये होतं. आणि मी आता तामिळनाडूकडे येताना तुम्हाला एकदम मी दुसऱ्या टोकाला आणतोय, आता दुसऱ्या टोकाला आणतोय, लक्षात घ्या. तामिळनाडू म्हणजे केवळ भारताच्या नकाशामधलं एक टोक म्हणजे पश्चिम बंगाल आणि दुसरं टोक म्हणजे तामिळनाडू, एवढंच ते अपेक्षित नाही मला तुमच्यासमोर मांडताना. परिवर्तनामध्ये, क्रांतीमध्ये 2 टोकं आहेत ती. आणि कशी 2 टोकं आहेत ती बघा. तामिळनाडूमध्ये सेम टाईम, म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये अँटी ब्राह्मीण मुवमेंट सुरू झाली तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या माध्यमातून, साधारणतः 1940-41च्या सुमारास तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचं नेतृत्व पुढे आलं सामाजिक चळवळीमध्ये. आणि मग त्यांनी 1840-41 पासून आणि 1848ला तर त्यांनी कृतिशील क्रांतिकारक कार्यक्रम सुरू केला. मुलींची शाळा, अस्पृश्यांसाठी शाळा आणि जातीअंतक चळवळीचं त्यांनी नेतृत्वच केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर अशा पद्धतीने 1892 पासून तामिळनाडू प्रांतामध्ये अँटी ब्राह्मीण मुवमेंट जी आहे तिचं बीजारोपण झालं. म्हणजे 1882च्या दरम्यान पहिल्यांदा मागणी झाली की सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये ब्राह्मणांचं खूप वर्चस्व आहे आणि नॉन ब्राह्मीण लोकांना तिथे प्रतिनिधित्व नाही आहे, आणि म्हणून रिझर्वेशनची मागणी पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये 1892ला झाली. म्हणजे तिथून अँटी ब्राह्मीण चळवळीचं बीजारोपण झालं, की जे बीजारोपण महाराष्ट्रामध्ये 1840-41 पासून तात्यासाहेबांच्या रूपाने सुरू झालेलं होतं. आणि ते पश्चिम बंगालमध्ये एक नायर आणि चट्टी या 2 नेत्यांच्या नेतृत्वाखाली 1916 साली जस्टिस पार्टीची स्थापना झाली. बघा, 1892ला ब्राह्मणेतर चळवळीचं बीजारोपण झाल्यानंतर ती जी चळवळ वाढत वाढत गेली, ती 1916ला पार्टीच्या स्वरूपात, पक्षाच्या स्वरूपात ब्राह्मणेतर पक्ष, जसं महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर पक्ष स्थापन झाला होता, सत्यशोधक तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतून महाराष्ट्रातही ब्राह्मणेतर पक्ष स्थापन झाला होता. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये पण जस्टिस पार्टी या नावाने नॉन ब्राह्मीण पार्टी स्थापन झालेली होती, लक्षात घ्या. पण त्याला त्यांनी ब्राह्मणेतर पक्ष असं नाव दिलं नाही,
लक्षात घ्या, तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रामध्ये हा फार मोठा फरक आहे. तो फरक मी पुन्हा तुम्हाला सांगतोय. आता फक्त एकदम हिंट देतो मी तुम्हाला की तामिळनाडूच्या जातीअंतक चळवळीमध्ये आणि महाराष्ट्राच्या जातीअंतक चळवळीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ ब्राह्मणेतर अँटी ब्राह्मण असं नाव नंतर दिलं गेलं की जे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे नाव दिलं नाही. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाज असं नाव दिलं त्यांच्या चळवळीला, त्यांच्या जातीअंतक चळवळीला, की जे तामिळनाडूच्या लोकांनी जस्टिस पार्टीचे नाव दिलं. लक्षात घ्या. पण महाराष्ट्रामध्ये मात्र तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नंतर सत्यशोधक समाज चळवळीचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झालं आणि ब्राह्मणेतर पक्षात झालं, की जे तामिळनाडूमध्ये नाही झालं. तामिळनाडूमध्ये ब्राह्मणेतर हा शब्द किंवा अँटी ब्राह्मण हा शब्द राजकीय स्वरूपात वापरला गेला नाही, सामाजिक स्वरूपात वापरला गेला. रिझर्वेशन मागताना सांगितला गेला ब्राह्मणेतर पक्ष, अँटी ब्राह्मण. परंतु जेव्हा व्यापक स्वरूपामध्ये जेव्हा राजकारणाच्या मंचावर आपण जेव्हा येतो तेव्हा तामिळनाडूच्या लोकांनी त्याला अँटी ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर असं स्वरूप दिलं नाही, अदर दॅन ब्राह्मण असंही स्वरूप दिलं नाही. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव जस्टिस पार्टी हे दिलं. लक्षात घ्या. आणि 1916ला जेव्हा असेंब्ली स्थापन झाल्यात आणि निवडणुकीच्या माध्यमातून आमदार वगैरे सगळे निवडून द्यायचे होते, जे महाराष्ट्रातही झालं होतं, ते बॉम्बे प्रांतामध्ये, ते मद्रास प्रांतातही झालं. तर त्यावेळेस सेम टाईम तिथले नॉन ब्राह्मण नेते, मुख्यतः ओबीसी नेते, लक्षात घे मी काय म्हणतोय ते, मुख्यतः ओबीसी नेते तिथले रिझर्वेशन मागत होते. आणि रिझर्वेशन मागण्याची त्यांची जी पद्धत होती ती पद्धत अशी होती की जो राजकीय पक्ष त्यांनी स्थापन केला होता त्याला नाव त्यांनी जस्टिस पार्टी असं नाव दिलं होतं. लक्षात घ्या. आणि त्यांनी 1921ला म्हणजे 1916 ते मागणी करतात, चळवळ करतात जस्टिस पार्टीच्या नेतृत्वाखाली. आणि 1921ला म्हणजे 4च वर्षात त्यांना यश मिळतं. 4च वर्षात 1921ला त्यावेळच्या काँग्रेसच्या सुब्बुराय म्हणून जे त्यांचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते त्यांच्या असेंब्लीचे, त्यांनी गव्हर्नमेंट ऑर्डर काढून रिझर्वेशन जे दिलं बॅकवर्ड क्लासेस 44%. लक्षात घ्या, बॅकवर्ड क्लासेस 44% आणि नॉन हिंदू ब्राह्मण, ख्रिश्चन आणि मुसलमान यांना हिंदू नॉन हिंदू ब्राह्मण बरोबर यांना आणि ब्राह्मणांना सुद्धा त्यांनी 16% रिझर्वेशन दिलं. तामिळनाडूमध्ये पहिल्यांदा जे रिझर्वेशन लागू झालं ते धर्माच्या आधारावर आणि जातीच्या आधारावर, लक्षात ठेवा. आणि तिथे ओबीसींना पहिल्याच टप्प्यामध्ये ओबीसींना 44% रिझर्वेशन मिळालं. आणि 1921ला ही गव्हर्नमेंट ऑर्डर मंजूर झाल्याबरोबर काँग्रेसमधल्या वरच्या जातीच्या लोकांनी, मुख्यतः ब्राह्मण लोकांनी त्याला विरोध केला आणि त्यांच्या विरोधाला झुकून त्यावेळच्या गव्हर्नमेंटने त्याला स्टे दिला, लगेच स्टे दिला. आणि मग 1921 पासून पुन्हा आंदोलन सुरू झालं. पण यावेळचं आंदोलन हे जस्टिस पार्टीच्याही पुढच्या टप्प्यावर होतं. ते कुठल्या पुढच्या टप्प्यावर होतं मी तुम्हाला सांगतो. हे जे पुढच्या टप्प्याचं आंदोलन होतं हे रामास्वामी पेरियार हे जे तिथले ओबीसीचे नेते होते, पण ते काँग्रेसमध्ये होते. तर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये त्यांनी हा रिझर्वेशनचा प्रश्न मांडला की तुम्ही ज्याला स्टे दिलेला आहे ते ओबीसी आणि इतर कॅटेगरींचं जे रिझर्वेशन आहे ते तुम्ही परत लागू करा म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलं. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये त्यांनी मांडणी केली. पण काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये त्यांच्या शब्दाला काही किंमत देण्यात आली नाही आणि ब्राह्मणांनी जे सांगितलं तेच काँग्रेस कमिटीने मान्य केलं. आणि मग संतापात काँग्रेसचा राजीनामा रामास्वामी पेरियार देतात. लक्षात घ्या. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते रिझर्वेशनचं फार मोठं आंदोलन चालवतात, ओबीसीचं मोठ्या प्रमाणात संघटन करतात, नॉन ब्राह्मण लोकांचं मोठ्या प्रमाणात संघटन करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तिथे कल्चरल रिव्होल्युशन करण्यासाठी सांस्कृतिक आंदोलन चालवतात. लक्षात घ्या, आता हा फार महत्त्वाचा फरक आहे. कल्चरल रिव्होल्युशन सुरू करतात E.V. रामास्वामी पेरियार आणि त्या माध्यमातून तिथे जे काही त्यांनी प्रबोधन केलं, सांस्कृतिक प्रबोधन, धार्मिक प्रबोधन, रूढी परंपरा प्रथांच्या विरोधातलं प्रबोधन, अंधश्रद्धांच्या विरोधातलं प्रबोधन, हे कल्चरल रिव्होल्युशनचा भाग म्हणून त्यांनी ही सगळी आंदोलनं केली. लक्षात घ्या.
ब्राह्मणवादी संस्कृती जी होती, वैदिक संस्कृती जी होती, की ज्याच्या माध्यमातून रामायण, महाभारत आणि वैदिक या स्वरूपातलं जे ब्राह्मणी प्रबोधन होतं, त्या ब्राह्मणी प्रबोधनाला शह देण्यासाठी ई.व्ही. स्वामी रामा पेरियार यांनी तिथे नॉन ब्राह्मीण कल्चरल रिव्होल्युशन सुरू केली. ब्राह्मणी देवदेवतांच्या विरोधात, ब्राह्मणी धर्माच्या विरोधात, ब्राह्मणी त्यांच्या वैदिक धर्माच्या विरोधात, त्यांच्या रूढी परंपरांच्या विरोधात, त्यांच्या अंधश्रद्धांच्या विरोधात त्यांनी जबरदस्त प्रबोधन केलं. मुवमेंट राबवली, प्रत्यक्ष प्रॅक्टिकली कार्यक्रम राबवलेत, लक्षात घ्या. आणि त्या सांस्कृतिक क्रांतीच्या पायावर मग द्रविड कजगम नावाचं संघटन आलं, की ज्याच्यानंतर पक्षात रूपांतर झालं. अर्थात अण्णादुराई जे आहेत तिथले फार मोठे ओबीसी नेते, यांनी तो पक्ष स्थापन केला. त्या चळवळीमधून, रामास्वामी पेरियारांच्या त्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीमधून तो पक्ष स्थापन झाला. तो पूर्णपणे नॉन ब्राह्मीण नेत्यांचा पक्ष होता, मुख्यतः ओबीसींचा पक्ष होता, लक्षात घ्या. कारण तिथल्या या सगळ्या कल्चरल रिव्होल्युशनचं नेतृत्व इथं अगदी गल्लीबोळापासून तर वरपर्यंत खालपर्यंत सगळं नेतृत्व ओबीसींनी केलं. वैचारिक नेतृत्व, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम, पक्षाच्या स्वरूपात, सामाजिक संघटनांच्या विरोधात संबंधात, हे सगळं तिथल्या ओबीसींनी हे नेतृत्व केलं. आणि मग तिथे खऱ्या अर्थाने जाती अंतक पक्ष स्थापन झाला, DMK नावाने, लक्षात घ्या. आणि 1967ला पहिल्यांदा त्यांनी तिथं काँग्रेसचा पराभव केला. आणि 1977 सालापासून तर आज तागायत 1967 पासून तिथे ओबीसींच्या पक्षांचं राज्य तामिळनाडूमध्ये आज तागायत आहे. 67 पासून आज तागायत. आताही तुम्ही तामिळनाडूचा रिझल्ट बघितला असेल. हे दोघं तामिळनाडूमध्ये जे पक्ष आहेत, DMK आणि AIADMK, हे दोन्ही पक्ष हे ओबीसींचे पक्ष आहेत. आणि कल्चरली, सांस्कृतिकदृष्ट्या ते एवढे मजबूत आहेत की AIADMKची नेता एक ब्राह्मण स्त्री असू शकते. हे केव्हा शक्य असतं? एखाद्या पक्षात पक्ष ओबीसींचा, पण पक्षाची प्रमुख म्हणजे ब्राह्मण. हे केव्हा होऊ शकतं? हे तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा त्या पक्षाची पूर्ण बांधणी सांस्कृतिकदृष्ट्या नॉन ब्राह्मीण आहे. नॉन ब्राह्मीण कल्चरल मुवमेंटमुळे त्या पक्षाची बांधणी मजबूत झालेली आहे, की ज्याचं नेतृत्व ब्राह्मणही करू शकतो. जसं बौद्ध धम्माची क्रांती झाली. बौद्ध धम्मामध्ये बहुतेक मॅक्झिमम तत्वज्ञ जे होते, जे फिलॉसॉफर होते, म्हणजे नागार्जुन असतील, अश्वघोष असतील, वसुबंधू असतील, हे ब्राह्मण होते. म्हणजे बौद्ध धम्माच्या क्रांतीमध्ये ब्राह्मणांनी सुद्धा नेतृत्व केलं आणि प्रामाणिकपणे केलं. त्याचं कारण असं की त्या बौद्ध धम्माच्या क्रांतीमुळे ही जी काही त्यावेळची जी कल्चरल रिव्होल्युशन झाली होती, वर्णांतक, तिला वर्णांतक क्रांतिकारी कल्चरल रिव्होल्युशन म्हटलं पाहिजे, जात्यंतक नाही. जात्यंतक कल्चरल रिव्होल्युशन वेगळी आणि वर्णांतक कल्चरल रिव्होल्युशन वेगळी, फरक आहे, लक्षात घ्या. आजची जात्यंतक वर्णांतक कल्चरल रिव्होल्युशन बौद्ध धम्म करू शकत नाही, लक्षात घ्या. बौद्ध धम्माने वर्णांतक क्रांतिकारक कल्चरल रिव्होल्युशन केलेली आहे, वर्णांतक. तर आजची जात्यंतक जर क्रांतिकारक रिव्होल्युशन करायची असेल कल्चरल, तर बौद्ध धम्माचा काहीही उपयोग नाही, फक्त मार्गदर्शक म्हणून बौद्ध धम्माचा उपयोग होऊ शकतो, मार्गदर्शक. तामिळनाडू क्रांतिकारक कल्चरल रिव्होल्युशन राबवली, त्यांना तिथे कुठेही बौद्ध धम्माची गरज नाही भासली तामिळनाडूच्या ओबीसींना, लक्षात घ्या. पण त्यांनी ज्या पद्धतीने क्रांतिकारक कल्चरल रिव्होल्युशन केली जात्यंतक, ती संपूर्ण भारताला आदर्श आहे, अनुकरणीय आहे. म्हणून आज तामिळनाडूमध्ये 1967 पासून तर आज तागायत आणि अजून पुढे अनेक वर्षापर्यंत तामिळनाडूमध्ये ना काँग्रेसला प्रवेश, ना भाजपला प्रवेश, ना जनसंघला प्रवेश नाही प्रवेश. मग आता कोणीतरी मला प्रश्न विचारेल की मग तिथल्या AIADMK भाजपशी युती का करतात, DMK काँग्रेसशी युती का करतात, असा प्रश्न येऊ शकतो पुढे.
याच्या आधीच्या मला भाषणांमधून व्याख्यानांमधून अनेक जणांनी हा प्रश्न मला विचारलेला आहे की जर ब्राह्मणी वैदिक संस्कृतीचे काँग्रेस आणि संघ भाजपा हे जर असे असतील तर मग नॉन ब्राह्मीण मुवमेंटचे ओबीसी पक्ष, नॉन ब्राह्मीण कल्चरचे ओबीसी पक्ष हे काँग्रेस आणि बीजेपीशी युती का करतात? त्याचं कारण असं आहे की ओबीसीच्या पक्षाची राजवट स्थापन होते तामिळनाडूमध्ये, म्हणजे राज्यस्तरावर, आणि केंद्रात मात्र राज्य असतं एक तर काँग्रेसचं एक तर संघ भाजपचं. त्यामुळे केंद्राच्या हातात राज्याच्या नाड्या असतात, आर्थिक नाड्या मुख्यतः राजकीय तर असतातच, पण मुख्यतः आर्थिक नाड्याही असतात. त्यामुळे केंद्राकडून वेगवेगळ्या पद्धतीची मदत मिळवण्यासाठी केंद्राला आपल्याला थोडंसं का होईना खुश ठेवावं लागतं. पण हे जे खुश ठेवणं असतं ना, हे काँग्रेस किंवा संघ भाजपच्या अटीवर नाही. तामिळनाडूचे ओबीसी पक्ष म्हणतात आमच्या अटीवर आम्ही तुमच्याशी दोस्ती करू, पटत असेल तर करा, नाही तर नका करू. मग काय अटी असतात त्यांच्या? याच अटी असतात. ओबीसीच्या किंवा एकूणच तामिळनाडूच्या जनतेच्या फायद्याच्या अटी असतात, लक्षात घ्या. आणि म्हणून हे ओबीसी पक्ष जेवढ्या जागा देतील भीक म्हणून, तेवढ्याच जागा भीक म्हणून काँग्रेसवाले आणि संघ भाजपवाले स्वीकारतात, आनंदाने स्वीकारतात ती भीक, ओबीसी पक्षांनी दिलेली भीक. आणि त्याच्या बदल्यामध्ये मग केंद्राकडून भरघोस मदत घेतात तामिळनाडूमधले ओबीसी पक्ष, आपल्या तामिळनाडूच्या भल्यासाठी, आपल्या राज्याच्या भल्यासाठी. आणि तेव्हाही काही क्रिटिकल प्रश्न आला, मग तो न्यायालयीन असो, राजकीय असो, सामाजिक असो, त्यावेळेस तामिळनाडूचे ओबीसी हे दादागिरी करून, दादागिरी म्हणजे काय? गुंडगिरी नाही. पश्चिम बंगालमध्ये जसं गुंडगिरी होते तसं नाही, गुंडगिरी नाही. दादागिरी म्हणजे सामाजिक स्तरावरची दादागिरी. यस, हे करावं लागेल, नाही केलं तर परिणाम बघा. तामिळनाडूच्या ओबीसींची पहिली दादागिरी ब्राह्मणांच्या विरोधातली अखिल भारतीय दादागिरी तामिळनाडूच्या ओबीसींनी सिद्ध केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर 26 जानेवारी 1950ला बाबासाहेबांची राज्यघटना लागू झाली. 26 जुलै 1950. आणि 5 महिने 6 महिने पण नाही झालं घटना लागू व्हायला. घटना लागू झाल्यानंतर 5 महिन्याच्या आत मद्रास हायकोर्टमध्ये कुणीतरी गेलं, ब्राह्मण, या आरक्षणाच्या विरोधात, संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात. तामिळनाडूचा ब्राह्मण हायकोर्टात गेला, मद्रास हायकोर्टात, आणि मद्रास हायकोर्टाने लगेच निकाल दिला. संविधानाने दिलेलं आरक्षण, संपूर्ण भारतातल्या SC STचं ओबीसीचं आरक्षण 1 मिनिटात मद्रास हायकोर्टाने रद्द केलं. मग रद्द केलं. घटना लागू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत संपूर्ण भारतातलं SC ST ओबीसी आरक्षण 1 मिनिटात मद्रास हायकोर्टाने रद्द केलं. ते लगेच सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टानेही ताबडतोब निर्णय दिला की संपूर्ण भारतातलं SC ST ओबीसीचं जे काही आरक्षण असेल संविधानाने दिलेलं ताबडतोब रद्द. संविधानाने पण आदेश दिला, जजमेंट दिलं. आणि सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटप्रमाणे भारत सरकारने तयारी केली. काय तयारी केली? की बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं जे SC ST ओबीसींना जे आरक्षण दिलेलं आहे ते रद्द करण्याची तयारी जवाहरलाल नेहरू सरकारने सुरू केली. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता, तो मान्य करावा लागतो केंद्र सरकारला. त्यावेळेस तामिळनाडू, फक्त तामिळनाडूचे ओबीसी, देशात दुसरं कोणी नाही, फक्त तामिळनाडूच्या ओबीसींनी आंदोलन केलं. आणि एवढं जबरदस्त आंदोलन केलं की नेहरूंना झुकावं लागलं, तामिळनाडूच्या ओबीसींच्या समोर झुकावं लागलं. आणि बाबासाहेबांच्या संविधानातली पहिली दुरुस्ती तामिळनाडूच्या ओबीसींनी करायला भाग पाडली नेहरू सरकारला. आणि मग पार्लमेंटमध्ये बिल आलं आणि घटनेचं 15व कलमाला 4थं कलम जोडलं, 15(4) आणि 16(4). आणि त्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे बाबासाहेबांनी दिलेलं संविधानिक आरक्षण जे आहे SC ST ओबीसींचं ते वाचलं घटनादुरुस्तीमुळे. तर ती पहिली घटनादुरुस्ती करावी लागली केवळ
तामिळनाडूच्या ओबीसीच्या आंदोलनामुळे, दुसरं कोणीच नाही, फक्त तामिळनाडूची ओबीसी. कुठून आली ही एवढी ताकद केंद्र सरकारला झुकवण्याची? आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात कुठे दाखवा बरं एवढी हिंमत. कुठल्या राज्यात, कुठल्या प्रांतात आहे? फक्त तामिळनाडूच्या ओबीसीमध्ये आहे. कुठून आली ही ताकद? ही ताकद आली फक्त जात्यंतक कल्चरल रिव्होल्युशन, की जी फक्त तामिळनाडूमध्ये झालेली आहे, बाकी कुठेच नाही देशामध्ये. बाकी सगळ्या देशामध्ये सामाजिक आंदोलनं आहेत, राजकीय पक्ष आहेत, सामाजिक आंदोलनं आहेत. कल्चरल रिव्होल्युशन भारतात कुठेही नाही, फक्त तामिळनाडूमध्ये आहे. आणि म्हणून तामिळनाडूच्या ओबीसीमध्ये एवढी हिंमत. 1951ला केंद्र सरकारला झुकवलं, सुप्रीम कोर्टाला झुकवलं, आणि पहिल्यांदाच नाही, अनेक वेळा झुकवलं. नंतरच्या काळामध्ये वारंवार सुप्रीम कोर्ट, वारंवार केंद्र सरकार तामिळनाडूला त्यांच्या ताकदीला जजमेंट करत राहिले की आता तरी यांची ताकद कमी झाली का, आता तरी हे संपले का, आता तरी तिथले ओबीसी झोपले का, झोपले असतील की त्याला यांचं रिझर्वेशन करून टाकू, नष्ट करून टाकू, हे करून टाकू, ते करून टाकू, यांच्या पक्षात फोडून टाकू, तोडून टाकू. खूप प्रयत्न केलेत. आजही तामिळनाडूचे ओबीसी इंटॅक्ट आहेत आपल्या क्रांतिकारक जात्यंतक तत्वाशी. लक्षात घ्या. आणि जे ब्राह्मणाला पचवतात, जयललितासारख्या, आणखी किती ताकद पाहिजे? बाबासाहेब आंबेडकर जेव्हा काँग्रेसमध्ये जाऊन मंत्री झाले त्यावेळेस बाबासाहेब आपल्या समाजाच्या बांधवांना एक संदेश देतात. त्यांना संदेश द्यावा लागतो. बाबासाहेबांना काय संदेश द्यावा लागला? बाबासाहेबांना की मी काँग्रेसमध्ये गेलो, मंत्री झालो, कारण मी खंबीर आहे, मी खंबीर आहे, मी झुकणार नाही. वेळ पडली तर मी मंत्रिपदाला लातही मारू शकतो. इतका मी खंबीर आहे, मी इतका मी पक्का आहे, इतका मी मजबूत आहे. पण माझ्या कार्यकर्त्यांनी चुकून सुद्धा काँग्रेसमध्ये जाऊ नये, कारण तुम्ही मातीचे ढेकळा आहात. तुम्ही ताबडतोब विरघळून जाणार आणि ताबडतोब काँग्रेस तुमचा गैरफायदा घेईल. म्हणून ते जडत्या घरात, त्या काँग्रेसच्या जडत्या घरात तुम्ही जाऊ नका. मी गेलो तर चालेल, कारण मी मजबूत आहे, मी विरघळणारा नाही आहे, मी पक्का आहे. आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सिद्ध पण करून दाखवलं की मी किती पक्का आहे, मी किती मजबूत आहे. मंत्रिपदाला लाथ मारली बाबासाहेबांनी. पण बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की कार्यकर्त्यांना तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊ नका, तर कार्यकर्त्यांनी आजही कार्यकर्ते बाबासाहेबांचं ऐकत नाहीत, नाही ऐकत. ते सर्व करतील, जयंती साजरी करतील, बाबासाहेबांचे फोटो लावतील, पुतळे उभे करतील, हे करतील, ते करतील, पण बाबासाहेबांचं म्हणणं आम्ही ऐकणार नाही. त्यावेळेस मग ते बाबासाहेबांना खुंटीवर टाकून देतात. मग काँग्रेस युती करतील, मग भाजपमध्ये जातील, तिथं मंत्रिपदं मिळवतील, काय 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 सगळे उद्योग करतील, अजूनही करतायत. याचं कारण असं आहे की कल्चरल रिव्होल्युशन झाली नाही, म्हणून सगळे मातीचे ढेकळे झालेले आहेत. मग ते एससी असो, एसटी असो, नाही तर ओबीसी असो, भारतभरातले. पण अपवाद मात्र तामिळनाडू, अपवाद मात्र तामिळनाडू. काय प्रयत्न केला नसेल का संघ भाजपने किंवा काँग्रेसने तामिळनाडूच्या ओबीसींना तोडण्याचा, ते त्यांचे पक्ष तोडण्याचा? अनेक त्यांनी डावपेच केले असतील, आखले असतील, पण जमिनीवर कधीच ते उतरू शकले नाहीत. त्यांच्या ज्या काही कारवाया असतील पडद्यामागच्या, त्या सफल झाल्या नाहीत. कारण तामिळनाडूच्या ओबीसींनी असं काही नेतृत्व दिलं तामिळनाडूच्या जनतेला की त्यांनी सगळ्यांना सामावून घेतलं. एससी, एसटी, मुस्लिम, ख्रिश्चन. बघा तुम्ही सुरुवातीपासूनचा रिझर्वेशनचा इतिहास जरी तुम्ही तपासला तर तामिळनाडूच्या त्या पक्षांनी फक्त ओबीसींसाठी रिझर्वेशन कधीच मागितलं नाही. जेव्हा बी त्यांनी रिझर्वेशनसाठी आंदोलनं केलीत त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसींचा विचार केला. पुन्हा ओबीसीमध्ये त्यांनी दोन भाग केलेत. भटका विमुक्त ओबीसी वेगळे काढलेत, मोस्ट बॅकवर्ड क्लासेस. भटका विमुक्तांना वेगळं 20% रिझर्वेशन दिलं. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, पूर्ण भारतामध्ये फक्त तामिळनाडूमध्ये मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण आहे 3.5%. इतर राज्यांनी देऊन पाहिलं, मुसलमानांना आरक्षण देऊन पाहिलं, कर्नाटक वगैरे वगैरे. ताबडतोब हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने ताबडतोब नाकारलं, ते लगेच रद्द करावं लागलं. पण तामिळनाडूच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत ना हायकोर्टात, ना सुप्रीम कोर्टात आणि केंद्र सरकारत अजिबात नाही.
मुस्लिमांच्या आरक्षणाला सुद्धा तिथे धक्का लागू दिला नाही इथल्या ओबीसींनी. एससी कॅटेगरीला 18% आरक्षण, सर्वात जास्त आरक्षण एससी दलित कॅटेगरीला, एससी कॅटेगरीला तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त आरक्षण 18%. आणि तिथे आदिवासींची संख्या अगदी नगण्य असल्यामुळे तरी पण ते 1% रिझर्वेशन तिथं आदिवासींना आहे. लक्षात घ्या. तर तामिळनाडूच्या ओबीसींनी राजकीय आणि सामाजिक आणि रिव्होल्युशन, कल्चरल रिव्होल्युशनच्या माध्यमातून तामिळनाडूच्या ओबीसींनी त्या तामिळनाडू जनतेला असं काही नेतृत्व दिलं की त्याच्या परिणामी तिथे दलितांची वेगळी चूल मांडली गेली नाही. दलित पक्षाचं वेगळं राजकारण तिथं मांडलं गेलं नाही. म्हणजे पक्ष आहेत, एससी कॅटेगरीचे, दलित कॅटेगरीचे तिथे पक्ष आहेत, पण या पक्षांनी ओबीसीच्याच नेतृत्वाखाली राहणं पसंत केलेलं आहे. मुस्लिमांनी पण वेगळी चूल मांडली नाही. मधल्या काळात मांडली होती, पण ती पुन्हा त्यांनी ओबीसी पक्षातच राहणं मंजूर केलं. आणि तिथले एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम हे सगळे ओबीसींच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे सामाजिक राजकीय क्षेत्रात, त्यामुळे तिथे संघ भाजपला आणि काँग्रेसला सुई इतका सुद्धा प्रवेश नाही. प्रवेश नाही. 1992ला सुप्रीम कोर्टाचं मंडल जजमेंट आलं. मंडल जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 50%पेक्षा जास्त रिझर्वेशन कुठल्याच भागात नाही पाहिजे देशात. 5 वर्षानंतर ते नष्ट झालं पाहिजे. आणि रिझर्वेशन इन प्रमोशन हे पण रद्द झालं पाहिजे. असं याचा काही संबंध नव्हता मंडल जजमेंटशी, पण सुप्रीम कोर्टाचे ते आता भगवानच आहेत, सुप्रीम कोर्टात बसलेले जजेस. तर त्याप्रमाणे केंद्र सरकारने लगेच आदेश काढला की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे ज्या ज्या राज्यांमध्ये 50% जास्त रिझर्वेशन असेल त्यांनी ते रिझर्वेशन कमी करावं, 50%च्या आत करावं, असा आदेश केंद्र सरकारने काढला. आणि तो सगळ्या राज्यांकडे गेला. तसं तामिळनाडूलाही गेला. 1993-94ची गोष्ट. तेव्हा जयललिता मॅडम या मुख्यमंत्री होत्या. विधानसभेचं अधिवेशन घेतलं जयललिता मॅडम, आणि विधानसभेमध्ये ते केंद्र सरकारचा जो काही आदेश होता त्याच्या विरोधात तिथे मतदान झालं आणि सांगितलं की हे आम्हाला मान्य नाही आहे. अक्षरशः फाडून फेकून दिलं. आणि तामिळनाडूच्या विधानसभेने पत्र लिहिलं केंद्र सरकारला. तामिळनाडूच्या विधानसभेने पत्र लिहिलं केंद्र सरकारला आणि आदेश दिला केंद्र सरकारला. आदेश दिला की आमचं तामिळनाडूचं 69% रिझर्वेशन हे घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाका, की जेणेकरून सुप्रीम कोर्ट त्याच्याकडे वाईट नजरेने बघू सुद्धा शकणार नाही. ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन घेतलं गेलं. बघा तामिळनाडूच्या ओबीसींची ही ताकद आहे की केंद्राला किती वेळा झुकवलं त्यांनी. पुन्हा यावेळेस केंद्र झुकलं तामिळनाडूच्या ओबीसींच्या समोर आणि पार्लमेंटचं अधिवेशन घेतलं. आणि त्या पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये तामिळनाडूचं 69% रिझर्वेशन हे 9व्या सूचीत टाकलं आणि ते सुरक्षित झालं. आज सुप्रीम कोर्टाची हिंमत नाही तामिळनाडूच्या 69% रिझर्वेशनच्या विरोधात काही बोलण्याची सुद्धा हिंमत नाही. तुम्ही बघून घ्या सगळे जजमेंट नंतरचे, बघून घ्या सगळे जजमेंट. हिंमत सुद्धा नाही. आणखी पुढची गोष्ट सांगतो. मद्रास हायकोर्टामध्ये वारंवार ओबीसीच्या काही केसेस जात असतील. तिथे काय तिथले ब्राह्मणांना दुसरं कामच नाही, ते उठसूट आरक्षणाच्या विरोधात केसेस टाकत राहतात. त्यांना आशा आहे बिचाऱ्यांना की केव्हा तरी तामिळनाडूचे ओबीसी झोपतील. जसे सगळ्या भारतातले ओबीसी झोपलेले आहेत तसे तामिळनाडूचे ओबीसी पण कधीतरी झोपतील आणि मग त्यांचं आपण सगळं लुटून नेऊ, त्यांचं आरक्षण, त्यांचं सगळं. अशी आशा आहे बिचाऱ्यांना तामिळनाडूच्या ब्राह्मणांना. पण ते अजून त्यांची आशा अपेक्षा अजूनही पूर्ण होत नाही. ते वारंवार कोर्टात जातात, पडताळून पाहतात की ओबीसी झोपले आहेत की जागे आहेत. पण प्रत्येक वेळेस ओबीसी वाघासारखा उठतो आणि एकाच पंजामध्ये तिथला ब्राह्मणवाद आडवा होऊन जातो, नसलेला ब्राह्मणवाद. तर तेच मी म्हणतोय की कल्चरल रिव्होल्युशन जर केली, आणि तुम्हाला सांगतो की जो कल्चरल रिव्होल्युशन करण्याचा जो काळ होता तो काळ म्हणजे इंग्रजांच्या राजवटीतला काळ होता.
त्या काळामध्ये ब्राह्मणांची राजकीय सत्ता नसल्यामुळे तात्यासाहेब महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे निदान SC ST मधून OBC मधून नेतृत्व तरी निर्माण होऊ शकलं. लक्षात घ्या. आजही होऊ शकतं, काही प्रश्नच नाही. पण एक मोठा फरक झाला. आता इथे मला जे प्रश्न विचारले जात आहेत की मग महाराष्ट्रातला OBCचं काय, अमुक ठिकाणच्या OBCचं काय, मी येतो ना त्या विषयाकडे, त्या मुद्द्याकडे येतो. मला माहिती आहे तुमच्या मनात काय प्रश्न आहे. मी तामिळनाडूच्या OBCची एवढी भरभरून स्तुती करतो आहे, मग महाराष्ट्राच्या OBCचं काय का होत नाही इथं? तर का होत नाही त्याची कारणं आहेत. जे तामिळनाडूमध्ये घडलं त्याच्या नेमकं उलट महाराष्ट्रात घडलं. लक्षात घ्या. तामिळनाडूमध्ये नॉन ब्राह्मीण मुवमेंट जी होती ती सामाजिक स्तरावर चालली, की जिला नंतर त्यांनी जस्टिस पार्टी म्हणून नाव दिलं आणि व्यापक असं एक सांस्कृतिक राजकारण तामिळनाडूच्या OBCंनी केलं. महाराष्ट्रात नेमकं उलटं झालं. महाराष्ट्रात तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधक समाज जो आहे त्याचं रूपांतर ब्राह्मणेतर पक्षात करण्यात आलं, ब्राह्मणेतर चळवळीत करण्यात आलं, अँटी ब्राह्मण म्हणून त्याला नाव दिलं गेलं. आणि इथे सगळ्यात मोठी चूक झाली. 1916 मध्ये तामिळनाडूचे OBC सगळ्या नॉन ब्राह्मणसाठी रिझर्वेशन मागत होते. आणि त्याच वेळेस त्याच साली 1916 साली महाराष्ट्रामधले मराठा समाजाचे लोक मराठा लीग स्थापन करून, जातीच्या नावाने संघटना स्थापन करून आम्हा मराठ्यांना सुद्धा आरक्षण पाहिजे म्हणून मागणी करत होते. असेंब्लीमध्ये फक्त राजकीय आरक्षण द्या आम्हाला, एवढंच मराठ्यांचं म्हणणं होतं. आणि मराठ्यांना द्या. मराठा लीग नावाची संघटना स्थापन केली होती. टिळकांनी तर दम दिलेला होता. इथे कुणबटांचं काही काम नाही नांगर हाकलण्याचं. टिळकांनी दम देऊन टाकला होता सगळ्या मराठा समाजाला की तुमचं इथं अजिबात काम नाही असेंब्लीमध्ये, खबरदार जर प्रयत्न केला तर. एवढी हिंमत नसते ब्राह्मणांमध्ये. तिथे जमीनदारांना, क्षत्रियांना दम देऊन शांत करतात, चुप बसवतात. पण महाराष्ट्रातले जमीनदार, महाराष्ट्रातले क्षत्रिय, मराठा समाजाचे नेते थोडेसे हुशार होते. त्यांनी बघितलं की हे ब्राह्मण आपल्याला काही जुमानणार नाही, ते आपल्याला दम देतात आणि आपल्याला चूप करतायत. मग त्यावेळेस काँग्रेसमधल्या असल्या मराठा नेत्यांनी आणि बाकीच्यांनी इतरांनी, जयदेव जवळकर सारख्यांनी मग सत्यशोधक चळवळीचा आधार घेऊन ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करून मग आपली एक सामाजिक ताकद निर्माण केली मराठा नेत्यांची. आणि मराठा नेत्यांची ताकद या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून निर्माण झाल्यानंतर मग मराठा नेते स्ट्रॉंग झालेत, मजबूत झालेत. मग त्यावेळेस काँग्रेसमधल्या ब्राह्मणांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांशी बातचीत करायला सुरुवात केली की हे आता बातचीत करण्याच्या लायकीचे झालेत. एवढी ताकद तर मराठ्यांची झाली की जेणेकरून ब्राह्मण आता त्यांच्याशी चर्चा करू शकतो. त्याच्यापूर्वी तर ते चर्चाही करत नव्हते, दम देत होते. तिथे काय कुणपटांचं काम आहे का म्हणून ते चर्चाही करत नव्हते मराठा नेत्यांच्या आधी, कारण हे चर्चा करण्याच्या लायकीचे नाहीत म्हणून. पण महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांनी सत्यशोधक चळवळ स्वीकारून आपली स्वतःची ताकद वाढवली आणि मग ते चर्चा करण्याच्या लेवलवर आलेत. आणि मग काँग्रेसमधल्या ब्राह्मणांनी आणि महाराष्ट्रातल्या या मराठा नेत्यांनी चर्चा केली आणि मग हे सगळे मराठा नेते राजकीय सत्तेसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण ब्राह्मणांच्या अटीवर प्रवेश केला. काँग्रेसमधल्या ब्राह्मणांच्या अटीवर मराठ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि त्याच्यात सगळ्यात मोठी पहिली अट अशी होती, हे असे करार लिखित नसतात, नाही तर तुम्ही लगेच पटकन माझ्याकडे पुरावा मागणार की कुठे लिहिलेलं असत. हे असे जे करार असतात ते कागदावर नसतात, पण प्रामाणिकपणे पाळायचे असतात. त्याप्रमाणे मराठा नेत्यांनी हे सगळे करार पाळलेत, अलिखित करार. आणि त्याच्यामध्ये पहिला करार होता सत्यशोधक चळवळ हळूहळू नष्ट करणे. आणि त्याप्रमाणे काँग्रेसमधल्या मराठा नेत्यांनी जेव्हा जेव्हा त्यांच्या हातात सत्ता आली तेव्हा तेव्हा काँग्रेसमधल्या मराठ्यांनी सत्यशोधक चळवळ पद्धतशीरपणे हळूहळू पूर्णपणे नष्ट करून टाकली, महाराष्ट्रातून नष्ट करून टाकली. सत्यशोधक म्हणजे ज्या सत्यशोधक चळवळीमुळे ते नेते झालेले होते मराठा नेते, त्या आई समान सत्यशोधक चळवळीलाच या मराठा नेत्यांनी नष्ट करून टाकलं. परशुरामाचं उदाहरण सगळ्यांना माहिती. त्याला तर आपण शिव्या देतो, आईचा खून करणारा म्हणून. पण आपण सामाजिक आईचा खून करणारे आपण आपल्याला काय आता प्रतिमा काय दिली पाहिजे? आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या OBC मधून
ताकदवान नेतृत्व निर्माण होऊ शकलं नाही. कारण इथल्या या सामाजिक चळवळीचं नेतृत्व जे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कल्चरल रिव्होल्युशन होती तिचं नेतृत्व जातीयवादी सरंजामशाहीवादी मराठा नेत्यांच्या हातात गेल्यामुळे त्यांनी ही सगळी चळवळ खतम करून टाकली. त्यामुळे त्याच्यातून ओबीसी नेतृत्व निर्माण होऊ शकलं नाही. आणि केवळ ओबीसी नेतृत्वच नष्ट केलं यांनी असं नाही, केवळ सत्यशोधक चळवळच नष्ट केली असं नाही, नंतर हळूहळू यांनी बाबासाहेबांची आरपीआय चळवळ पण नष्ट करून टाकली. ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्याची फळं आता भोगतायत मराठा समाजाचे नेते. त्यांची काय आता हाल चालू आहेत, याला कारणीभूत त्यांचा हा अत्यंत घृणास्पद असा इतिहास, हे त्याला कारण आहे की त्यांनी सत्यशोधक चळवळ नष्ट केली, त्यांनी एससीची बाबासाहेबांची चळवळ नष्ट केली आणि ब्राह्मणांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष युती करून सत्ता भोगली. आणि आज त्यांची वाईट अवस्था आपण बघतोय. म्हणजे 1925ला रामास्वामी पेरियार ओबीसीचे नेते रामास्वामी पेरियार काँग्रेसला लात मारून स्वतंत्र ओबीसीचं राजकारण उभं करत होते, स्वतंत्र कल्चरल रिव्होल्युशनचं नेतृत्व करत होते काँग्रेसला लात मारून 1925ला. आणि त्याच 1925ला महाराष्ट्रातले मराठा नेते सत्यशोधक चळवळीच्या नावाखाली काँग्रेसमध्ये घुसत होते. ते काँग्रेसमधून बाहेर पडत होते तामिळनाडूचे ओबीसी नेते, आणि हे मराठा नेते काँग्रेसमध्ये घुसत होते 1925ला. लक्षात घ्या. कसं होणार परिवर्तन? आणि सगळ्यात महत्त्वाची मुद्दा मी तुम्हाला जो सांगितला पुढचा, की तामिळनाडूमध्ये तिथल्या एससींनी मुस्लिमांनी वेगळी चूल मांडली नाही. त्यामुळे तिथे काँग्रेसला आणि संघ भाजपला फूट पाडता आली नाही. लक्षात घ्या. हे फक्त तामिळनाडूमध्ये झालं, बाकी संपूर्ण देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये एससींची वेगळी चूल आहे, एससींचे वेगळे पक्ष आहेत, मुस्लिमांचेही पक्ष आहेत. पण 70 वर्षाच्या या सगळ्या राजकारणात किंवा तामिळनाडूच्या राजकारणात किंवा उत्तर प्रदेश बिहारच्या राजकारणावरून या सगळ्या 70 वर्षाच्या इतिहासातून एक आपण बोध घेतला पाहिजे, एक बोध घेतला पाहिजे की जर मुस्लिम जागृत झालेत आणि जर त्यांनी त्या जागृतीच्या आधारावर जर वेगळी चूल मांडली, मुस्लिमांनी जर वेगळी चूल मांडली, तर सरळ सरळ संघ भाजपला फायदा होतो. त्यांनी जर मुस्लिम राजकारण सुरू केलं की मग इकडे हिंदू राजकारणाला बळकटी येते आणि त्यामुळे संघ भाजपा मजबूत होतो. आणि जर एससींनी दलितांनी जर वेगळी चूल मांडली तर त्याचाही फायदा संघ भाजपलाच होतो. लक्षात घ्या. त्याचाही फायदा संघ भाजपलाच होतो. वेगळी चूल जर मांडली दलितांनी तर. पण जेव्हा ओबीसी जागृत होऊन जेव्हा ओबीसी पक्ष स्थापन करतात ओबीसी, तर त्या ओबीसींच्या राज्यात काँग्रेस आणि संघ भाजपा हद्दपार होऊन जातो, हद्दपार होऊन जातो. उत्तर प्रदेशमधून काँग्रेस आणि संघ भाजपा हद्दपार झाली होती की नाही 10 वर्ष, मुलायम सिंगच्या नेतृत्वाखाली, लालू प्रसादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हे हद्दपार, संघ भाजप हे हद्दपार होते उत्तर प्रदेशमधून आणि बिहारमधून. कारण तिथे ओबीसींचे पक्ष होते. जसं तामिळनाडूमध्ये ओबीसींचा पक्ष, तसा यूपी बिहारमध्ये ओबीसींचा पक्ष होता, लालू आणि मुलायम. पण तिथे पुन्हा संघ भाजपने प्रवेश का मिळवला त्याची 2 कारणं आहेत. तामिळनाडूमध्ये प्रवेश मिळवू शकले नाहीत ते संघ भाजपा किंवा काँग्रेस, पण यूपीमध्ये आणि बिहारमध्ये संघ भाजपने पुन्हा आपली सत्ता स्थापन केली. याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की या यूपी बिहारमधल्या ओबीसींनी किंवा एससींनी किंवा दलितांनी सांस्कृतिक मुवमेंट केली नाही. फक्त राजकीय मुवमेंट, सामाजिक आणि राजकीय, सामाजिक आणि राजकीय, सामाजिक आणि राजकीय. कल्चरल रिव्होल्युशन किंवा सांस्कृतिक मुवमेंट
म्हणजे काय हे यूपी बिहारच्या कुठल्याही नेत्याला माहीत सुद्धा नाही. कुठल्याच नेत्याला माहीत नाही. ना ओबीसी नेत्याला माहीत, ना एस सी नेत्याला माहीत, ना बहुजन नावाने राजकारण करणाऱ्या नेत्याला माहीत नाही. माहीत त्यांना कल्चरल काय भानगडी माहीत नाही. आणि जो मूळ बेस आहे कल्चरल रिव्होल्युशनचा, तोच जर तिथल्या एस सी ओबीसी नेत्यांना जर माहीत नसेल तर तुमचं राजकारण मजबूत होईल कसं आणि तुम्ही खंबीरपणे संघ भाजपच्या विरोधात उभे राहणार कसे? फार मोठी संधी होती कल्चरल रिव्होल्युशन करायला. ज्या वेळेस संघ भाजपने मंडल आयोगाला शह देण्यासाठी मंडल आयोग चळवळीत, जेव्हापासून मंडल आयोग चळवळीने जोर धरला, साधारणतः 1984-85च्या काळात मंडल आयोग चळवळीने जोर धरला. मोठ्या प्रमाणात ओबीसींनी आंदोलनं केलीत, संघटना बांधल्यात गल्लीबोळाच्या लेवलवरून. आणि या ओबीसींना शह देण्यासाठी संघ भाजपला राम मंदिराचं आंदोलन सुरू करावं लागलं. काउंटर कल्चरल रिव्होल्युशन. आणि त्यावेळेस या एस सी आणि ओबीसी नेत्यांना, लालू, मुलायम आणि कांशीराम साहेबांना एक फार मोठी संधी होती की संघ भाजपच्या या ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधामध्ये आपलं नॉन ब्राह्मीण कल्चरल आंदोलन उभं राहू शकलं असतं. रामाच्या विरोधातलं. शंभू, एकलव्य, कर्ण, त्राटका, शूर्पणखा, द्रौपदी, सीता, बरं हे त्या काळात कुणी सांगितलं नाही का? सांगितलं. प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी अनेक माध्यमातून या सगळ्या राजकीय लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचवला. अनेक लेख लिहिले त्यांनी, पुस्तकं लिहिली त्यांनी, अनेक ठिकाणी ते व्याख्यानाला गेलेत, अगदी JNU पासून तर पूर्ण हैदराबादपर्यंत. सगळीकडे त्यांनी या मुद्द्यावर या सगळ्या राजकीय लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला की ही फार मोठी संधी आहे कल्चरल रिव्होल्युशन करण्याची. संघ भाजपच्या रिव्होल्युशनला काउंटर करण्यासाठी राम मंदिराच्या विरोधात उभा केला पाहिजे शंभू, सीता. त्यांनी एक हे पण दिला होता, प्रपोजल दिले, त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यावर जर आंदोलन केलं असतं, बिहार आणि UP मधल्या लालू, मुलायम आणि मान्यवर कांशीराम साहेबांनी जर हे सांस्कृतिक आंदोलन जर उभं केलं असतं, तर आज तिथे संघ भाजपची राजवट तुम्हाला ना बिहारमध्ये दिसली असती, ना UP मध्ये दिसली असती, आणि देशात पण दिसली नसती. पण ही फार मोठी संधी महाराष्ट्रातल्या SC OBCंनी, UP बिहारमधल्या SC OBCंनी ही फार मोठी संधी गमावली. आणि जे काही ओबीसींचं जे काही थोडंफार आंदोलन त्या काळामध्ये झालीत, जागृती झालीत, त्याच्या आधारावर VP सिंगांनी मंडल कमिशन लागू केलं. आणि मंडल कमिशन लागू केल्यानंतर ते सरकार पडलं. VP सिंगांना खात्री होती की जर मी मंडल आयोग लावला तर ओबीसी जागृत झालेले आहेत, ते मला पुन्हा मत देतील आणि पुन्हा मला VP सिंगाला प्रधानमंत्री बनवतील. ही VP सिंगांची आशा योग्य होती, घटनात्मक होती, संविधानात्मक होती. ही महत्वाकांक्षा त्यांची पुन्हा प्रधानमंत्री होण्याची. मंडल आयोग लागू करून पुन्हा एखादा माणूस जर प्रधानमंत्री होत असेल तर ती महत्वाकांक्षा संविधानिक आहे. तर संविधानानुसारच मंडल आयोगाची अंमलबजावणी होणार होती आणि होत आहे. पण VP सिंग, लालू, मुलायम हे जे त्यावेळचे ओबीसी नेते होते, लालू, मुलायम वगैरे, हे समाजवादी चळवळीतून पुढे आलेले ओबीसी नेते होते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली जी समाजवादी चळवळ होती, की जी मुख्यतः ब्राह्मणी होती, ब्राह्मणी समाजवादी चळवळ होती. पण त्या ब्राह्मणी समाजवादी चळवळीचे एक नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया हे बनिया होते, शूद्र होते. त्यांनी तिथल्या बिहार आणि UP मधल्या ओबीसींची युती केली. बिहारमधल्या आणि UP मधल्या ओबीसींची युती केली. कुशवा, त्यागमूर्ती चंदापुरी यांच्याशी डॉक्टर राम मनोहर लोहियांनी युती केली. आणि त्याच्यातून हे सगळे ओबीसी नेते निर्माण झालेत. पिछडा पावे 100 में 60 ही राम मनोहर लोहियांची घोषणा होती. पिछडा पावे 100 में 60 म्हणजे 60% आरक्षण ओबीसींना दिलं पाहिजे, ही राम मनोहर लोहियांची घोषणा होती. आणि मग ते आंदोलन उभं राहिलं ओबीसींचं. आणि त्याच्यातून मग हे लालूजी आणि मुलायमजी हे नेतृत्व पुढे आलं. रामविलास पासवानचं नेतृत्व त्याच्यातूनच पुढे आलं. आणि 1967ला पहिला ओबीसी मुख्यमंत्री बिहारमध्ये आणि UP मध्ये, बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर,
नाभिक समाजाचे, ज्यांची लोकसंख्या 0.5% सुद्धा नाही, गावामध्ये एखादंच नाभिक समाजाच्या बांधवाचं घर असतं, 0.5% सुद्धा नाभिक समाजाची संख्या नाही. पण बिहारच्या ओबीसींनी नाभिक समाजाच्या कर्पूरी ठाकूरांना मुख्यमंत्री केलं. एक वेळा नाही, 2 वेळा केलं. आणि ते कर्पूरी ठाकूर एवढे क्रांतिकारक की मुख्यमंत्री झाल्याबरोबर बिहारमध्ये ओबीसीचं रिझर्वेशन लागू केलं. मंडल आयोगाच्या यादी 1970 आणि 1972. आणि त्यांचं सरकार पाडलं गेलं दोन्ही वेळा. कारण तिथे ओबीसींचं कल्चरल असं काहीही नव्हतं. पक्ष समाजवादी, ब्राह्मणी पक्ष, त्याच्यातून हे सगळे नेते निर्माण झालेले, त्यामुळे त्यांना हे सगळं माहीतच नाही ब्राह्मणवादाविरुद्ध कसं लढायचं ते. आणि त्याच्यामुळे व्ही पी सिंगांनी जी महत्वाकांक्षा बाळगली होती की मी मंडळ लागू केला तर ओबीसी जागृत झालेले मला मतं देतील आणि मला पुन्हा प्रधानमंत्री करतील, ही जी त्यांची रास्त महत्वाकांक्षा होती ती सफल का झाली नाही, याचं कारण त्यांना अंदाज आला नाही की आपल्या मंडल मुवमेंटला काउंटर करण्यासाठी संघ भाजप राम मंदिराचं आंदोलन चालवतो आहे, ते केवळ ओबीसींना तोडण्यासाठी. हा अंदाज ना व्ही पी सिंगांना आला, ना लालूजींना, ना मुलायमजीला आणि ना कांचीराम साहेबांना. कारण यांना कल्चरल रिव्होल्युशन म्हणजे काही माहितीच नाही. आणि त्यांना फक्त 2-4 जाती जोडायच्या आणि पक्ष स्थापन करून मुख्यमंत्री व्हायचं. कल्चरल रिव्होल्युशन कोण करेल की जी तामिळनाडूच्या ओबीसींनी केली. हे पहिलं कारण. संघ भाजपने तिथं जे आपल्याला पराभूत केलं यूपी आणि बिहारमधून. आणि दुसरं कारण, तिथे एससींनी आपली वेगळी शत्रुभावी वेगळी चूल मांडली. मी शत्रुभावी शब्द वापरतोय. तामिळनाडूमधल्या एससींनी तिथे पक्ष स्थापन केले आहेत, तामिळनाडूमध्ये एससींनी, दलितांनी, पण ते मित्रभावी पक्ष आहेत आणि ते ओबीसींच्या नेतृत्वाखाली काम करतात, तिथले एससी आणि दलित नेते. म्हणून तिथे संघ भाजपला प्रवेश नाही आहे. पण यूपी बिहारमधल्या एससी दलितांनी शत्रुभावी वेगळी चूल मांडली, शत्रुभावी वेगळा पक्ष स्थापन केला आणि या शत्रुभावाचा संघ भाजपने बरोबर फायदा घेतला. लक्षात घ्या. शत्रुभावी म्हणजे जे इकडे कांचीराम साहेबांनी केलं बिहार उत्तर प्रदेशमध्ये, तेच इकडे रामविलास पासवान साहेबांनी केलं बिहारमध्ये. त्यांनी लालू प्रसादांपासून फारकत घेतली, लालू प्रसादांपासून फारकत घेऊन रामविलास पासवानांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि तो शत्रुभावी स्थापन केला ओबीसीच्या विरोधात. त्यामुळे बिहारमध्ये संघ भाजपा घुसला आणि नंतर मग ते कुर्मीचे नेते गेले त्यांच्याबरोबर, नितीश कुमार. तर याच्यातून एक बोध आपण घेतला पाहिजे, तामिळनाडूचा एक आदर्श बोध. एक तर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण कल्चरल रिव्होल्युशनवर भर दिला पाहिजे, जो तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सर्वात प्रथम मांडला. लक्षात घ्या. आणि त्याच्यातून मग ओबीसी नेतृत्वाखाली सामाजिक आणि राजकीय चळवळी चालवल्या पाहिजेत. आता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका मांडणीकडे येतो. ती मांडणी या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. बाबासाहेबांनी रायटिंग अँड स्पीचेसच्या 5व्या खंडात पान नंबर 112 एक चार्ट काढला आहे, हिंदू समाज व्यवस्था कशी आहे ते समजून सांगण्यासाठी. तर हिंदू समाज व्यवस्था तक्त्याच्या स्वरूपात, चार्टच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडताना त्यांनी त्याचे 4 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये ते म्हणतात, या पहिल्या भागामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून निघालेल्या जाती. स्पष्ट शब्द बघा, वर्णातून निघालेल्या जाती म्हणजे ब्राह्मण वर्णातून निघाल्या ब्राह्मण जाती, सीकेपी वगैरे वगैरे, चितपवन वगैरे, त्या ब्राह्मण वर्णातून निघालेल्या जाती. आणि क्षत्रिय वर्णातून निघालेल्या जाती म्हणजे जाट, पटेल, मराठा, रेड्डी, राजपूत, ठाकूर. मराठा, जाट, पटेल, ठाकूर, राजपूत या क्षत्रिय वर्णातून निघालेल्या जाती.
आणि वैश्य वर्णातून निघाल्या जाते म्हणजे आपल्याला माहिती आहे, अडाणी अंबानी वगैरे हे बनिया जाती, सावकार जाती जमाती. तर बाबासाहेब सांगतात की हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णातून निघालेल्या ब्राह्मण मराठा जाट पटेल बनिया जाती या जाती व्यवस्थेमुळे यांना फायदा होतो, म्हणून ते जाती व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, जाती व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी संघर्ष करतात. आणि यांची आंतरिक एकजूट असते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णातून निघालेल्या जातींची, उघड असते किंवा आंतरिक असते. आणि दुसऱ्या कॉलममध्ये बाबासाहेब येतात, तो कॉलम आहे शूद्र म्हणजे आजच्या ओबीसीचा. आणि तिसरा कॉलम आहे भटक्या जाती गुन्हेगार जाती जमातींचा, की ज्याच्यामध्ये आदिवासी पण येतात तिसऱ्या कॉलममध्ये. आणि चौथा कॉलम आहे अनटचेबल अस्पृश्य. आणि बाबासाहेब सांगतात की जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जाती व्यवस्था अधिकाधिक मजबूत करण्यासाठी काम करतात आणि या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचं नेतृत्व ब्राह्मण करतात. स्पष्ट त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलंय की ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली क्षत्रिय आणि वैश्य जाती व्यवस्थेच्या समर्थनाचं आंदोलन चालवतात, काम करतात. ते बघून घ्या, काँग्रेस पक्ष, संघ भाजपा पक्ष त्या ब्राह्मण वैचारिक नेतृत्व करतोय, काँग्रेस असो का संघ भाजपा असो. आणि मग राज्य स्तरावर सगळ्या क्षत्रिय जाती आहेत, काँग्रेस वगैरे वगैरे सगळ्या क्षत्रिय जाती. महाराष्ट्रात मराठा, तिकडे जाट राजपूत ठाकूर रेड्डी पटेल, गुजरातमध्ये ही संरचना बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. तर जाती व्यवस्थेचं समर्थन करण्यासाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचं नेतृत्व ब्राह्मण करतात. आणि साहजिकच इकडे जाती व्यवस्थेला विरोध करण्यासाठी जी काही आंदोलनं चालतात त्यांचं नेतृत्व अनटचेबल करतात, स्वाभाविक आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, बाबासाहेब पण तो प्रश्न विचारतात त्या प्रकरणामध्ये, की जाती व्यवस्थेचा त्रास शूद्रांना पण होतो, ओबीसींना पण होतो, मग शूद्र आपल्यासोबत का येत नाहीत? शूद्र आपल्यासोबत का येत नाही? कारण मधल्या काळामध्ये तुम्ही बघा 70 वर्षात जिकडे ओबीसी तिकडे सरशी. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात गांधीच्या नावाला भुलून काँग्रेसमध्ये होते ओबीसी. तर काँग्रेसची राजवट, काँग्रेसची सत्ता संपूर्ण भारतात आणि राज्यांमध्ये यायची. तिकडे ओबीसी होते म्हणून त्यांची सरशी व्हायची. नंतर मग कल्चरल रिव्होल्युशनच्या माध्यमातून, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाच्या माध्यमातून संघ भाजपने जी काही चळवळ चालवली मोठ्या प्रमाणात 1980-81 नंतर मंडल आयोगाला काउंटर करण्यासाठी, ओबीसींची वोट बँक लुटण्यासाठी, ती जी काही त्यांनी कल्चरल रिव्होल्युशन सुरू केली, तर ओबीसी संघ भाजपात गेले आणि संघ भाजपची सत्ता येत गेली. तिकडे ओबीसी त्यांची तिकडे सरशी होणारच. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जेव्हा ओबीसी जागृत होतो, मग तो कुप्रबोधनाने जागृत होतो किंवा सुप्रबोधनाने जागृत होतो. तामिळनाडूमध्ये तो सुप्रबोधनाने जागृत झाला, चांगल्या प्रबोधनाने, जात्यंतक प्रबोधनाने जागृत झाला सांस्कृतिक चळवळीमधून. तर तिथे जात्यंतक राजकारण तामिळनाडूमध्ये चालू आहे. तिथे जातीवादी पक्षांना, धार्मिक पक्षांना प्रवेशच नाही, संघ भाजपलाही प्रवेश नाही, काँग्रेसलाही प्रवेश नाही. आणि तिथे लोकसंख्येच्या प्रमाणात तिथं रिप्रेझेंटेशन मिळत आहे, प्रशासनामध्ये असो, शासनामध्ये असो, नेतृत्वामध्ये असो. तिथे सगळ्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळतं आहे, आरक्षण मिळतं आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये, नोकऱ्यांमध्ये, राजकारणामध्ये, सामाजिक ह्याच्यामध्ये. कारण तिथं सुप्रबोधित ओबीसीचं नेतृत्व आहे. पण कुप्रबोधित ओबीसीमधून जर नेतृत्व निर्माण झालं तर काय होईल? तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की ब्राह्मणांना जेव्हा जेव्हा ब्राह्मणी प्रतिक्रांती करायची असते तेव्हा तेव्हा ते ओबीसीला नेता बनवतात, तेव्हा ते ओबीसीला नेता बनवतात.
अगदी चंद्रगुप्ताच्या इतिहासापासून बघा तुम्ही. चंद्रगुप्त मौर्य कोण होता? ओबीसी होता. चाणक्य नावाच्या ब्राह्मणाने तिथे जी ब्राह्मणी प्रतिक्रांती केली बौद्ध धर्माच्या विरोधात, तर चाणक्याने नेता निवडला ओबीसी, चंद्रगुप्त मौर्य. आणि आता 2014 साली ब्राह्मणी प्रतिक्रांती करण्यासाठी, सत्ता काबीज करण्यासाठी संघ भाजपच्या ब्राह्मणांनी ओबीसी नेता तुमच्या समोर ठेवला. ओबीसी नेता मोदीच्या रूपाने. आणि हे ते कोणाकडून शिकले? हे तामिळनाडूच्या ओबीसी कडून शिकले आहेत ब्राह्मण, की ओबीसी नेता केला तरच आपली ब्राह्मणी प्रतिक्रांती होईल. आणि इतिहासही तेच सांगतो चंद्रगुप्ताचा आणि चाणक्याचा. तामिळनाडूच्या ओबीसीकडून संघ भाजपाचे ब्राह्मण शिकतात, पण आमचे SC ST ओबीसी शिकत नाहीत. आमचे कांचीराम साहेब शिकत नाहीत, आमचे रामविलास पासवान शिकत नाहीत, लालू मुलायम शिकत नाहीत. आणि अनुभव वारंवार वाईट येत आहेत ना, त्याच्यातून तर काही शिकलं पाहिजे की नाही. संघ भाजपा ज्याच्याशी दोस्ती करतो त्याला संपून टाकतो. आहे कुठे बहुजन समाज पार्टी नावाला दिसते आहे? बहुजन समाज पार्टीने अनेक वेळा संघ भाजपची दोस्ती केली. दोस्ती करायला माझं म्हणणं नाही आहे, त्यावेळेस तर मी BSP मध्येच होतो. संघ भाजपची दोस्ती करायला माझा प्रॉब्लेम नाही आहे. राजकारणात या युत्या होत असतात, पण आपल्या अटीवर झाल्या पाहिजे. तामिळनाडूचे ओबीसी भाजपची युती करतात, तर ओबीसींच्या अटीवर युती करतात, ब्राह्मणांच्या अटीवर नाही. पण हे कांचीराम साहेबांना कधीच जमलं नाही. कांचीराम साहेबांनी प्रत्येक वेळेस RSSच्या आणि भाजपच्या अटीवरच युती केली बहुजन समाज पक्षाची. आणि त्यामुळे आज बहुजन समाज पक्ष एका ब्राह्मणाच्या मालकीचा झालेला आहे. मिश्रा नावाचा ब्राह्मण तो मालक झालेला आहे बहुजन समाज पक्षाचा. बघा तुम्ही BSPचे सगळे जे ऑर्डर निघतात त्याच्यावर मिश्राची सही असते, बहेनजी मायावतीची सही नसते, मिश्राची सही असते. पूर्ण पक्ष ब्राह्मणाच्या ताब्यात दिला आणि तो खतम करून टाकलेला आहे. इकडे बिहारमध्ये काय झालं? रामविलास पासवान साहेबांनी भाजपची दोस्ती केली, संघ भाजपची, आणि त्याचा परिणाम तुम्ही बघताय आता. 0 जागा, आणि ते कोणाच्या विरोधात? मित्र पक्षाच्या विरोधात. हे एवढा पागल पक्ष तर जगात कुठंच नाहीये. इतके असे पागल नेते जगात कुठंच नाहीये की जे मित्र पक्षाच्याच विरोधात जागा निवडणुकीला उमेदवार उभे करतात. आणि एवढे पागल हे कशामुळे झालेले आहेत? रामविलास पासवानचे सगळे पक्ष कार्यकर्ते हे एवढे पागल कशामुळे झालेले आहेत? एवढे मूर्ख कशामुळे झाले आहेत? संघ भाजपमुळे, ब्राह्मणांमुळे. पण ब्राह्मणांना शरणच गेले ते सगळे. इकडे बहुजन समाज पक्ष ब्राह्मणाला शरण गेला आहे, आणि इकडे रामविलास पासवानचा आणि कुमारचं काय झालं? भाजपची दोस्ती करणारा हा नितीश कुमार, निम्म्यापेक्षाही कमी जागा झाल्यात. कोणी कमी केल्या? मित्र पक्षानेच कमी केल्यात. तेजस्वी यादवनी नाही केल्यात, शत्रू पक्षांनी नाही केल्यात, मित्र पक्षांनी नितीश कुमारच्या जागा कमी केल्यात. कोणाच्या सांगण्यावरून? संघ भाजपच्या सांगण्यावरून. एवढे पागल नेते जगात दुसरीकडे कुठेच नाही आहेत की जे स्वतःचं नुकसान स्वतः करून घेतात ब्राह्मणाचं सांगून. अरे तुम्ही ओबीसीना काय शिवी देतात की ओबीसी ब्राह्मणांचे गुलाम आहेत, ब्राह्मणांचं ऐकतात, स्वतःचं नुकसान करून घेतात? अरे जागृत झालेले SC जे बाबासाहेबांचं नाव घेतात असे ते दलित नेते, कांचीराम साहेबांपासून, मायावतींपासून तर रामविलास पासवानांपर्यंत, हे ब्राह्मणांचे गुलाम कशा पद्धतीने आहेत आणि ते कसं स्वतःच्या समाजाचं आणि स्वतःच्या पक्षाचं नुकसान करून घेत आहेत हे सांगा ना. ओबीसीना शिवाय देऊन काय उपयोग आहेत? ओबीसीना संधी मिळाली, त्यांनी करून दाखवलं. तामिळनाडूमध्ये तुम्ही काय करून दाखवलं? कुठंच नाही. तर नाही तामिळनाडूपासून, तर निदान संघ भाजपपासून तरी काहीतरी बोध घ्या की त्यांनी ओबीसी नेता पुढे करून ब्राह्मणी प्रतिक्रांती केलेली आहे. एवढा त्यांच्याकडून तर बोध घ्या, नका तामिळनाडूकडच्या ओबीसीकडून घेऊ. भाजपकडून, ब्राह्मणांकडून तर काहीतरी बोध घ्या की या ब्राह्मणांनी ओबीसीला का नेता बनवला. आता तो खोटा नेता, खरा नेता ही गोष्ट बाजूला पडू द्या. राजकारणात हे चालतच नाही असं. एकदा त्यांनी सांगितलं की हा ओबीसी नेता आहे, बस संपला विषय. तर माझा आजचं म्हणण्याचा जो उद्देश आहे, मला वाटतं 9 वाजलेत, म्हणजे ते 1 तासाच्या आधीचं मागच्या आठवड्यातलं भाषण, आणि मला वाटतं जवळजवळ हे पण 1 तास झाला का? प्रश्नोत्तर काही असतील तर सांगा.
मला वाटतं दीड तास झाला. मी अजूनही काही मुद्दे मांडू शकतो, पण जरा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा झाली तर अजून मला बरं वाटतं. जरा काही इथं प्रश्न लिहू शकता तुम्ही फेसबुकवर. घ्या बरं, प्रश्न विचारा म्हणजे मी त्याचं उत्तर देईन. तुम्ही इथं अनेक लोक आपले हे टाकतायत इथं, पण प्रश्न नाही आहे. फोनवरून सुद्धा प्रश्न विचारू शकतात. माझा फोन नंबर घ्या, 9422788546. कुणीतरी माझा नंबर टाका बरं कॉमेंट बॉक्समध्ये. 9422788546. या नंबरवर फोन करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मग तेच सांगतोय, कमजोर झालेले आहेत, निवृत्तीने प्रश्न विचारला आहे. मी 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 तुम्हाला सांगतो, ओबीसीचं राजकारण म्हणून असं त्याला तुम्ही स्वरूप देऊ नका. हे बघा, सामाजिक स्तरावर जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण जातीची भाषा किंवा जातीच्या कॅटेगरीची भाषा वापरली पाहिजे. जसं बाबासाहेबांनी सगळं सामाजिक विश्लेषण त्यांच्या साहित्यांमधून, त्यांच्या फिलॉसॉफिकल पुस्तकांमधून, ब्राह्मणी, नॉन ब्राह्मणी, अब्राह्मणी, ब्राह्मणी प्रतिक्रांती, ब्राह्मणी साहित्य, तर असे जातीय शब्द बाबासाहेबांनी वापरलेले आहेत. पण कुठं सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात लिहिताना, बोलताना, काम करताना हे जातीय शब्द वापरता येतात, वापरले पाहिजेत. तात्यासाहेबांनी सुद्धा जाती विश्लेषणच केलेलं आहे. शूद्र, अतिशूद्र, ब्राह्मण, ब्राह्मणी, आर्य, भट, हे सुद्धा विश्लेषण तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जातीच्या पातळीवर केलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही राजकीय पातळीवर येतात, जेव्हा तुम्ही राजकीय क्षेत्रात येतात, तेव्हा तुम्हाला विश्लेषण करताना जातीय पद्धतीने करता येणार नाही. बघा, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सामाजिक आणि सांस्कृतिक विश्लेषण करताना आर्य, भट, ब्राह्मण, शूद्र, अतिशूद्र हे जातीयवादी शब्द वापरलेत. पण तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा व्यापक राजकारण करतात, समाजकारण करतात व्यापक, मग ते शेतकरी संघटना वर्गीय स्वरूपात, ते माळी जातीची संघटना स्थापन नाही करत, ते शूद्रांची संघटना स्थापन करत नाहीत, ते अस्पृश्यांची संघटना स्थापन करत नाहीत. तात्यासाहेब महात्मा फुले शेतकऱ्यांची संघटना स्थापन करतात आणि शेतकऱ्यांचा संप घडवून आणतात. त्यांचे शिष्य नारायण बेगाजी लोखंडे, अस्पृश्यांची कामगार संघटना नाही बांधली त्यांनी, नारायण बेगाजी लोखंडेंनी, किंवा माळी जातीची, तेली जातीची कामगार संघटना नाही बांधली. नारायण बेगाजी लोखंडांनी कामगार संघटना स्थापन केली, सगळ्या जाती धर्माची कामगार संघटना, आणि त्याच्या माध्यमातून जाती अंताचं राजकारण केलं. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी सुद्धा सामाजिक सांस्कृतिक विश्लेषण करताना, साहित्यिक विश्लेषण करताना ब्राह्मण, ब्राह्मणी, अस्पृश्य जातीची नावं घेतली, जातीय शब्द वापरलेत. पण बाबासाहेब जेव्हा राजकीय क्षेत्रात उतरतात तेव्हा ते स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करतात, वर्गीय पक्ष स्थापन करतात आणि घोषणा करतात की भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे आपले शत्रू आहेत. जाती व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था एकाच वेळेस नष्ट केली पाहिजे, हे स्वतंत्र मजूर पक्षाचं धोरण होतं. आता नंतर तो पक्ष बरखास्त करावा लागला. शेड्यूल कास्ट फेडरेशन या जातीवादी राजकारणाकडे बाबासाहेबांना परत यावं लागलं. त्याच्यामुळे बरीचशी चुकीच्या गोष्टी घडल्यात. आपलं राजकारण जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आलं आणि त्याच्यातून ज्या पुढच्या जे काही अनर्थ घडलेत ते यामुळे घडलेत. तो नंतर तो वेगळा विषय, त्या विषयावर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी त्या विषयावर नंतर वेगळा केव्हा तरी बोलेल. तो विषय आज नका घेऊ. आज विषय आपल्यासमोर फक्त तामिळनाडूचा आहे आणि तामिळनाडूचा आदर्श घेऊन आपण संपूर्ण भारताचं जात्यंतक राजकारण कसं केलं पाहिजे हा विचार आपण केला पाहिजे. लक्षात घ्या. तर या दृष्टीने प्रश्न विचारा, काही प्रश्न असतील तर. जवळजवळ 1.25 तास होत आलेत.
सर, वंचित आघाडीबद्दल आपले काय मत आहे? नाही होऊ शकत. काही होऊ शकत नाही, कारण तिथे कुठलंही तत्वाचं राजकारण राहिलेलं नाही आहे. कोणीतरी प्रश्न विचारतंय मला. 94-227-88-546 या नंबरवरच फोन करा, कारण हा फोन मोकळा आहे म्हणून सांगतोय. हॅलो. हां, बोला. केरळ, हे बघा, केरळमध्ये सुद्धा तामिळनाडूचाच बराचसा भाग केरळमध्ये आज आहे. आणि तिथले जे काही नारायण गुरु होते, हे स्वामी पेरियार प्रमाणेच त्यांनी तिथं धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळ चालवली आहे. तिथल्या केरळच्या जनतेचं प्रबोधन केलं आहे. आणि केरळच्या जनतेचं वेगळं विश्लेषण मी नंतर करणार आहे. पण आता तुम्हाला मी थोडक्यात एवढंच सांगतो की केरळ राज्य हे मातृवंशक राज्य आहे. म्हणजे ते मुळातच नॉन ब्राह्मीण राज्य आहे, लक्षात घ्या. आणि बळीराजाच्या प्रभावामुळे तामिळनाडू सुद्धा नॉन ब्राह्मीण म्हणजे द्रविडी ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं राज्य आहे. आणि म्हणून तिथं ओबीसी तिथे सांस्कृतिक चळवळ उभी करू शकलेत, लक्षात घ्या. हे पण एक तिथं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि तामिळनाडू आणि केरळमधल्या तिथल्या दलितांनी, तिथल्या मुस्लिमांनी ओबीसीच्या नेतृत्वाखाली काम करणं पसंत केलं. आणि ओबीसी नेतृत्वाने तिथं सगळ्यांना न्याय दिला. त्यामुळे तिथे संघ भाजपा ब्राह्मणांना तिथे अजिबात प्रवेश नाही. सेम तामिळनाडूप्रमाणेच केरळचं पण आहे, लक्षात घ्या. हॅलो. नाही, महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळीमुळे फार मोठं जात्यंतक राजकारण झालं असतं आणि भारत देशामध्ये सर्वात आधीचं महाराष्ट्र राज्य म्हणून सिद्ध झालं असतं की जिथे म्हणजे तामिळनाडूच्या आधी महाराष्ट्र सिद्ध झालं असतं. परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी जी काही गडबड केली काँग्रेसमध्ये घुसण्याची आणि ब्राह्मणांशी युती करण्याची, आणि त्याच्यामुळे सत्यशोधक चळवळ नष्ट झाली, सांस्कृतिक चळवळ नष्ट झाली. आणि इथे महाराष्ट्रामध्ये क्षत्रिय वैश्य या 3 वर्णातून निघालेल्या जाती कधीच पुरोगामी असू शकत नाहीत. हां, काही व्यक्ती पुरोगामी असू शकतात. हॅलो. ते बघा, बाबासाहेबांनी जी काही मांडणी केली आहे त्या मांडणीप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून निघालेल्या जाती पुरोगामी कधीच असू शकत नाहीत. एखाद दुसरी व्यक्ती पुरोगामी असू शकते, ब्राह्मण. एखाद दुसरा मराठा नेता पुरोगामी असू शकतो, एखाद दुसरा बलिया पुरोगामी असू शकतो, पण या जाती कधीच पुरोगामी होऊ शकत नाही. हे बाबासाहेबांनी त्या चार्टमधून सिद्ध केलेलं आहे, मांडलेलं आहे. निदान बाबासाहेबांचं ते आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून रिझर्वेशनमध्ये कुठेही मराठा समाज का आला नाही, ना कालेलकर आयोगात आला, ना मंडल आयोगात आला नाही. ते काय मराठा समाज नाराज झाला होता, त्यांना खुश करण्यासाठी SC STचं आणि भटक्या विमुक्तांचं त्यांनी रिझर्वेशन काढून घेतलं प्रमोशनमधून, मराठा समाजाला खुश करण्यासाठी. तर सत्ता त्यांचीच आहे ना, सत्ता त्यांचीच आहे की नाही. जर ओबीसीची सत्ता राहिली असती महाराष्ट्रात तर हे असे जे काही गोंधळ होतोय, प्रकरण जे घडतात ते झाले असते का? नसते झाले. इथले सगळे महाराष्ट्रातलेच काय, सगळ्या भारतातले दलित नेते आणि सगळ्या भारतातले ओबीसी नेते, तामिळनाडू वगळता हे सगळे दलित ओबीसी नेते हे मराठ्यांचे, ब्राह्मणांचे, क्षत्रियांचे गुलाम आहे. ते कशाला बोलतील मराठ्यांच्या विरोधात आणि ब्राह्मणांच्या विरोधात? पर्याय तुम्हाला सांगितला मी की आपलं एक कल्चरल रिव्होल्युशन जी तात्यासाहेब मातोंडकर यांनी सुरू केली, जी तामिळनाडूमध्ये रुजली, ती आपल्याला सगळीकडे सुरू करावी लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला बसावं लागेल, चर्चा करावी लागेल. सगळ्या गोष्टी इथून फोनवरून किंवा याच्यावर होत नाही. कोणीतरी दुसरा प्रश्न विचारतोय मला. एक मिनिट. हॅलो. 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 हां, नमस्कार. हां हां, प्रश्न विचारा, पटकन विचारा. नाही, फेसबुकवर माझं भाषण चालू आहे. हां, तुम्ही नंतर फोन करा.
प्रत्येक जातीमध्ये लोक गरीब आहेत, मग गरीब सुशील पवारांनी तेच प्रश्न विचारलेले आहेत. आता या प्रश्नाला सुशीलजी अनेक वेळा उत्तर दिली गेलेली आहेत आणि शाहू महाराजांच्या 26 जुलै 1902 पासून त्यांनी जे 50% आरक्षण जातीच्या आधारावर ठेवलं होतं तेव्हापासून हा प्रश्न विचारला जातोय की गरिबांच्या नावाने आरक्षण का नाही. तर 26 जुलै 1902 आणि आज आहे 2021. मला सांगा 130 वर्ष होऊन गेलेत तरी याच प्रश्नाचे उत्तर देत बसायचं का आपण की गरिबांना आरक्षण का नाही म्हणून. 130 वर्षानंतरही आपल्याला सांगितलेलं समजत नाही का की गरिबांना आरक्षण नाही दिलं जाऊ शकत, कारण आरक्षणाचा आधार हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा आहे. त्याच्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या आधारावरच आरक्षण दिलं जाऊ शकतं, गरिबीच्या क्रायटेरियावर आरक्षण दिलं जाऊ शकत नाही, आर्थिक कसोटीवर आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. हे 130 वर्षापासून सातत्याने फुले, शाहू, बाबासाहेब आणि सगळे कार्यकर्ते 130 वर्षापासून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. तर ते लवकर समजून घेतलं तुम्ही तर बरं होईल. आता आमचे काही नेते कन्फ्यूज करतात, आमचेच काही नेते कन्फ्यूज करतात की गरीब या जातीमध्ये गरीब आहेत, त्या जातीमध्ये गरीब आहेत, असं ते थोडंसं त्यामुळे कन्फ्यूज होतं. मग असे प्रश्न येतात पुढे, ते आपलेच नेते कन्फ्यूज निर्माण करतात. आता कोणत्या राजकीय पक्षाला मदत करावी, संदीप आडे म्हणून यांनी प्रश्न विचारलेला आहे. तसाच प्रश्न सुरेश सरदार यांनी विचारलेला आहे. सुरेश सरदार, तर आता जे प्रस्थापित राजकीय पक्ष आता जे आहेत, आता जे पक्ष आहेत याच्यामध्ये एकही पक्ष फुले शाहू आंबेडकरी विचारांचा नाही, सांस्कृतिक कल्चरल रिव्होल्युशनचा नाही. त्यांना सांस्कृतिक कल्चरल रिव्होल्युशन म्हणजे काय हे पण माहीत नाही. आता जे पक्ष आहेत ते सगळे, अगदी BSP पासून तर लालू मुलांच्या पक्षापासून अगदी VVA पासून तर सगळे पक्ष, एकाही पक्षाजवळ जात्यंतक सांस्कृतिक कल्चरल रिव्होल्युशनचं धोरण नाही. त्यामुळे हे सगळे पक्ष कुचकामी आहेत. हे आज जरी किती फुले शाहू आंबेडकरांची भाषा करत असले तरी ते उद्या संघ भाजपच्याच पदरात जाऊन पडणार आहेत. जसं बहुजन समाज पक्ष जाऊन पडला ब्राह्मणांच्या पदरात, जसे रामविलास पासवानचा पक्ष ब्राह्मणांच्या जोडीमध्ये जाऊन पडला, तसं नितीश कुमारांचा झाला, तसं त्यांचं यांचंही होईल, लक्षात घ्या. प्रश्न विचारा. तुम्हाला नवीन चळवळ उभी करावं लागेल, शून्यातून उभं राहावं लागेल, नवीन पक्ष स्थापन करावं लागेल. आणि त्यासाठी 2 महिन्यानंतर आम्ही 1-2 दिवसाचं शिबिर घेत आहोत. त्या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत आणि त्याच्यामध्ये सामाजिक निर्णय, राजकीय निर्णय पण होतील. पण त्या शिबिरात भाग घेण्यासाठी एक महत्त्वाची अट अशी आहे की तुम्ही शिबिराला येण्याच्या आधी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचं गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड ही 2 पुस्तकं, तात्यासाहेब महात्मा फुलेंची आणि बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज, हे बाबासाहेबांचे 2 ग्रंथ, असे एकूण 4 ग्रंथ वाचावेत, त्याच्या नोट्स काढाव्यात आणि ते नोट्स घेऊन शिबिराला आलं पाहिजे, तरच शिबिराला प्रवेश मिळेल, अन्यथा तुम्हाला शिबिरात प्रवेश मिळणार नाही. 4 पुस्तकं वाचूनच तुम्हाला शिबिरात प्रवेश मिळेल. म्हणून तुम्ही आतापासून जे कोणी हे सगळं ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे की ज्यांना 2 महिन्यानंतर होणाऱ्या शिबिरात जर सहभागी व्हायचं असेल, की ज्या शिबिरामध्ये महत्त्वाचे सामाजिक आणि राजकीय निर्णय होणार आहेत महाराष्ट्र स्तरावर, त्या शिबिरात ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आणि स्टेट्स अँड मायनॉरिटीज, त्याचप्रमाणे तात्यासाहेब महात्मा फुलेंचं गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड, हे 4 ग्रंथ वाचून त्यांच्या नोट्स काढून शिबिरात घेऊन याव्यात, तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. आणि मग फक्त 100 लोकांना प्रवेश आहे आणि त्याच्यात तरुण आणि तरुणी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना प्राधान्य आहे. त्यामुळे सगळ्यांनाच प्रवेश मिळेल असं नाही. प्रवेश देताना क्रायटेरिया आहे. सर्वप्रथम तरुण तरुणींना प्रवेश दिला जाईल, विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल आणि मग नंतर जागा उरल्यात, 100मधून काही जागा उरल्यात तर मग इतरांना प्रवेश देण्यात येईल आणि मुख्यतः OBCंना प्राधान्य देण्यात येईल. ही पण एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. त्यामुळे आतापासून वाचन करा. जे कोणी इथं SC समाजातले जे कोणी कार्यकर्ते असतील, अभ्यासक असतील, विद्वान असतील, त्यांनी जाणीवपूर्वक काही OBC कार्यकर्त्यांकडून ही 4 पुस्तकं वाचून घ्यावीत आणि त्यांना शिबिराला पाठवावं, OBCंना.
कारण आज नेतृत्वाची गरज आहे ओबीसींच्या. ओबीसींनी जर नेतृत्व केलं तरच आपण जात्यंतक क्रांती करू शकू. हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या माझ्या भाषणातून लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा आहे की ओबीसींमधून आपल्याला वैचारिक नेतृत्व निर्माण करायचं आहे. आणि म्हणून SC असो, ST असो, मुस्लिम असो, कोणी असो, त्यांनी जाणीवपूर्वक ओबीसी कार्यकर्त्यांना तयार करायचं आहे आणि त्यांचं वैचारिक नेतृत्व निर्माण करायचं आहे. आणि जर वैचारिक नेतृत्व तयार होऊन जर इथं काही राजकीय जर झालं तर त्याच्यातून SC, ST, ओबीसी, मुस्लिम, मायनॉरिटी सगळ्यांचं भलं होईल. तामिळनाडूप्रमाणे तामिळनाडूमध्ये ओबीसींच्या नेतृत्वात जे काही झालं त्याच्या परिणामी तिथं ओबीसींची राजवट आहे आणि त्याच्या परिणामी तामिळनाडूमध्ये SC, ST, ओबीसी, मुस्लिम, मायनॉरिटी, ख्रिश्चन सगळ्यांचं भलं होत आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 70 वर्षात एकही जातीय दंगल झालेली नाही, एकही धार्मिक दंगल झालेली नाही. यापेक्षा आणखी कोणता मोठा फायदा पाहिजे तुम्हाला? आणि तामिळनाडूमध्ये SC, ST, ओबीसी, मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्यांना आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन मिळतं. लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन मिळतं SC, ST, ओबीसी, मुस्लिम, मायनॉरिटी सगळ्यांना. आणि केवळ प्रशासनातच नोकऱ्यांमध्येच आरक्षण आहे असं नाही, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्यांना नेतृत्व मिळतं, सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळतं तामिळनाडूमध्ये. कारण तिथं ओबीसीची राजवट आहे. त्यांच्याप्रमाणे जर तुम्ही पूर्ण भारतात जर ओबीसीची राजवट जर आणली तर खऱ्या अर्थाने जात्यंतक चळवळ होऊन SC, ST, ओबीसी, मुस्लिम, मायनॉरिटी, ख्रिश्चनांचं भलं होईल. आज ओबीसीचीच राजवट आहे प्रधानमंत्रीच्या रूपाने. ओबीसी प्रधानमंत्र्यांची राजवट आहे संपूर्ण भारतावर, पण ती ब्राह्मणी राजवट आहे. तुम्हाला ओबीसींच्या नेतृत्वाखाली अब्राह्मणी राजवट आणायची आहे, फुलेशाह आंबेडकरांची राजवट आणायची आहे. ती ओबीसीच्या नेतृत्वातच येईल. ज्याप्रमाणे ब्राह्मणी प्रतिक्रांती ओबीसीच्या नेतृत्वाखालीच होते त्याचप्रमाणे फुलेशाह आंबेडकरीची जात्यंतक क्रांती ही ओबीसीच्याच नेतृत्वाखाली होऊ शकते. जर मुस्लिम नेतृत्व करायला गेला ओबीसी प्रमाणे तर संघ भाजपला त्याचा फायदा होतो. जर SC नेतृत्वात पुढे काही तुम्ही काम करायला गेलेत तर कांचीराम साहेब, रामविलास पासवान साहेब प्रमाणे संघ भाजपलाच फायदा होतो. पण लालू मुलायम जेव्हा उभी राहतात तेव्हा तिथून संघ भाजप गायब होतात. तामिळनाडूचा ओबीसी उभा राहतो आणि तामिळनाडूतून संघ भाजप आणि काँग्रेस वगैरे सब गायब होतात. तर हे घ्या जरा मेंदूमध्ये आणि जातीय अभिनिवेश सोडा. पुढील वाटचाल भीमराव कुरवाडे. पुढील वाटचाल आपल्याला 2 महिन्यानंतर जे आपल्याला शिबिर घ्यायचं आहे तिथून आपली पुढची वाटचाल सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सुरू होईल. तेच आहे. रिझर्वेशन खतम होत आहे, तुमचं सगळं काही खतम होत आहे, तुमच्या चळवळी खतम होत आहे, तुमचे पक्ष खतम होत आहेत. तर ते तुम्हाला जर पुन्हा आणायचं असेल तर आपल्याला ओबीसींच्या नेतृत्वाखाली सगळ्या SC, STंनी आणि मुस्लिमांनी सगळ्यांनी ओबीसींच्या नेतृत्वाखाली नवा पर्याय दिला पाहिजे. आणि तो नवा पर्याय देण्याच्या दृष्टीने 2 महिन्यानंतर आम्ही जे काही शिबिर घेणार आहोत त्या शिबिराची ही सुरुवात असेल. भारत दिवटे सर, एकदा चळवळ सुरू झाली की सगळे लोक एकत्र येतात. तुम्ही जोपर्यंत पर्याय, सशक्त पर्याय तुम्ही जोपर्यंत त्यांच्यासमोर ठेवत नाही आणि जोपर्यंत तुम्ही काम करत नाही त्या दिशेने, त्यावेळेस हे सगळे गट तट हे सगळे बाजूला पडतील आणि सगळे एकत्र येतील. काळाची गरज आहे ती. फक्त समोर चांगला पर्याय दिला पाहिजे. आपण अजूनपर्यंत लोकांसमोर चांगला पर्यायच दिलेला नाही. जे बी काही पर्याय दिलेत ते सगळे फसवे पर्याय आहेत. बहुजन समाज पक्ष काय, रामविलास पासवानचा पक्ष काय, लालू मुलायमांचा पक्ष काय, हे सगळे फसवे प्रयोग आहेत. कारण ते कल्चरल रिव्होल्युशनमधून आलेले नाहीत. म्हणून खरा सशक्त पर्याय म्हणजे तामिळनाडूचा, आणि त्याचं अनुकरण आपण प्रत्येक राज्यात केलं पाहिजे. हा फार मोठा गैरसमज आपले लोक जाणीवपूर्वक पसरवतात की बाबासाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी चर्चा केली होती. अशी कुठलीही चर्चा बाबासाहेबांनी कधीही मराठा नेत्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी केलेली नाही. बाबासाहेबांच्या कुठल्याही भाषणामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा उल्लेख नाही.
बाबासाहेबांच्या कुठल्याही लेखणीमध्ये, कुठल्याही आर्टिकलमध्ये, कुठल्याही पुस्तकामध्ये, कुठेही बाबासाहेबांच्या लेखणीमध्ये, बोलण्यातून, सांगण्यातून, चर्चा करण्यातून कुठेही बाबासाहेबांनी मराठा आरक्षणाचा साधा उल्लेखसुद्धा केलेला नाही. ही खोटी अफवा जाणीवपूर्वक पसरवली जाते मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी. तर अशा खोट्या नाट्या गोष्टी करून काही उपयोग नसतो. मग तुमचं तेच होईल जे बहुजन समाज पक्षाचं झालं. अशा खोट्या नाट्या गोष्टी जर तुम्ही बाबासाहेबांच्या नावाने जर पसरवायला लागलेत तर तुमचे तेच हाल होतील जे बहुजन समाज पक्षाचे हाल झाले. आणि अशा खोट्या नाट्या गोष्टी खूप सांगितल्या जातात, कधी बाबासाहेबांच्या नावाने, कधी बौद्ध धर्माच्या नावाने, आणि उगाच आपला अभिनिवेश, जातीय अस्मिता जागृत करतात अशा गोष्टी सांगून. बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून निघालेल्या जाती या कधीच पुरोगामी असू शकत नाही. त्यामुळे जाट, पटेल, मराठा वगैरे ज्या जाती आहेत या कधीच पुरोगामी असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाचा विषय बाबासाहेब कधीच कुठं बोलू शकत नाही, लिहू शकत नाही आणि कोणाशी चर्चाही करू शकत नाही. जुन्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवणार आहात का? भीमरावजी, बोलवण्याचा प्रश्न नाही. या 4 पुस्तकं अभ्यास करून त्याच्या नोट्स काढून मग यायचं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तरुण तरुणी या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे. 100 सीट आहेत शिबिरामध्ये. 100मधून काही जागा उरल्या तर मग तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ. जे म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, त्यांना आम्ही घेऊ. तुम्ही आधी वाचले असतील, पुन्हा वाचा, नोट्स काढा. मी नोट्स काढण्यावर भर देतोय. नोट्स काढा. ते बघा, वाचन सगळेच करतात. एका रिडिंगमधून काहीच होत नाही. बाबासाहेबांची पुस्तकं, तात्यासाहेब महात्मा फुलेंची पुस्तकं 2-2 वेळा, 3-3 वेळा वाचावी लागतात. त्यांच्या नोट्स काढाव्या लागतात. ते वाचन. कथा कादंबऱ्यासारखं एका फटक्यात, एका रात्रीतनं पुस्तक संपून ठेवून दिलं कपाटात, ते नंतर धूळ खात पडतं. त्याचा काही उपयोग नाही. वाचा, नोट्स काढा आणि शिबिरात येऊन त्याच्यावर चर्चा करा. वाचन, लेखन, चिंतन. चला, आता मला वाटतं 2 तास झाले आहेत. मी आता तुमची रजा घेतो. काही प्रश्न असतील तर केव्हाही मला फोन करा, विचारा. मी तुम्हाला फोनवरून सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, तुमच्या मुद्द्यावर बोलू शकतो. तरुणांचा वयोगट म्हणजे काय, आता कॉलेजचे विद्यार्थी किती, 18 वया वर्षापासून पुढे, 18 ते 25, 18 ते 30, पण 18 पासून पुढे. 18ला तुम्हाला मत देण्याचा अधिकार मिळतो ना, मताधिकार मिळतो ना तुम्हाला, मताचा अधिकार. 18 पासून पुढे म्हणजे तुम्ही राजकीय क्षेत्रात येऊ शकता 18 वर्ष वयावरील. आम आदमी पार्टी ही RSS संघाची एक विंग आहे, हे लक्षात ठेवा. केजरीवाल हे जाणीवपूर्वक संघाने, RSSने, ब्राह्मणाने निर्माण केलेलं नेतृत्व आहे केजरीवाल. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या नादाला लागू नये. लक्षात ठेवा, या देशातल्या ब्राह्मणांची कोणतीही एक पार्टी नाही. काँग्रेस पार्टीसुद्धा ब्राह्मणांचीच होती, पण ती गांधीवादावर उभी केली होती त्यांनी. म्हणून काँग्रेस जर पराभूत झालं तर समाजवादी लोक निवडून येत होते, काँग्रेस जर पराभूत झाली तर कम्युनिस्ट लोक निवडून येत होते, काँग्रेस जर पराभूत झाले तरी SC ST OBCचे पक्ष निवडून येत होते. म्हणून काँग्रेस जर पराभूत झाली तर भाजप निवडून यायला पाहिजे, ब्राह्मणी पक्ष. म्हणून भाजप स्थापन झाला, म्हणून जनसंघ स्थापन झाला. आणि जर ज्या दिवशी भाजप पराभूत होईल, काँग्रेस कमजोर असेल, मग त्या दिवशी केजरीवालचा पक्ष, आम आदमीचा पक्ष, मग ते अखिल भारतीय करतील. मग त्यावेळेस ती ब्राह्मणांची पार्टी म्हणून आम आदमी पार्टी उघडपणे मग पुढे येईल. आज नाही. लक्षात घ्या. शिवसेना सुद्धा आधी OBCचीच पार्टी होती. सगळे त्यांच्या पक्षामध्ये OBC नेते होते. भाजपने सुद्धा जाणीवपूर्वक OBC नेते निर्माण केलेत 80 ते 90च्या दरम्यान. तर जे कोणी नवीन पक्ष निर्माण करतात ते OBCचाच सहारा घेतात आणि आपला पक्ष एकदम मोठा झाला OBCचा सहारा घेऊन की मग नंतर ते मग ब्राह्मणांच्या
पदराखाली जातात. जे शिवसेनेने केलं, जे भाजपने केलं, तेच आम आदमी पार्टी करेल पुढच्या काळात. एकदा पक्ष मोठा झाला ओबीसीचा आधार घेऊन किंवा ते ब्राह्मणांच्या पदराखाली जातात. तुम्हाला एकमेव आदर्श पर्याय आहे आणि तो म्हणजे तामिळनाडूचा ओबीसी पक्ष. मग तो डीएमके असो नाही तो AIDMK असो, शक्यतो DMK. दुसरा कुठलाच पक्ष तुमच्या समोर आदर्श म्हणून उभा नाही. फक्त DMK आणि AIDMK. बाकी सगळे पक्ष कमी अधिक प्रमाणात ब्राह्मणांना शरण गेलेले आहेत. सगळे पक्ष, अगदी बहुजन समाज पक्षापासून अगदी तो अखिलेश काय, तो तेजस्वी काय, लालू मुलायमचे पक्ष काय, कम्युनिस्ट पक्ष काय, सगळे समाजवादी पक्ष काय, सगळे VBA पासून तर सगळे हे सगळे ब्राह्मण शरण गच्छामी. तर ठीक आहे, आता प्रश्न मला वाटतं सगळ्यांचे मी वाचले आहेत. होईल तयार भारत दिवटे साहेब, होईल तयार. काम केलं पाहिजे, काम केलं तर सगळं काही शक्य आहे. होईल, तेही ध्रुवीकरण होईल. दीपक खरातजी, दादाजी अरे होईल, आशा ठेवा, काम केलं पाहिजे, काम केलं तर सगळं होईल. डॉक्टर तुषार, काही चुकीचं बोलत असेल तर सांगा, प्रश्न विचारा, चर्चा करू आपण. चर्चेतून सगळे प्रश्न सुटतात. देशमुख साहेब, चर्चेतून प्रश्न सुटतात. मी काही मुद्दे मांडले असतील तर ते चुकीचे मुद्दे आहेत हे सिद्ध करा, काही पुरावे द्या, संदर्भ द्या. BMP वगैरे काही पर्याय होऊ शकत नाही.